सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं काही मागणं मागितलेलं आहे. देई मज प्रेम सर्व काळ, ही तुकाराम महाराजांची प्रस्तुत अभंगामधली मागणी आहे. त्या मागणीचा त्या अभंगाचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार मला करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा मी प्रयत्न करतो. चालू असणारा नाममहोत्सव हा भगवान गणेशाच्या द्वारामध्ये गेल्या 6 वर्षापासून आपण संपन्न करत आहात. या वर्षीची आजची सेवा अत्यंत महत्त्वाची तशा अर्थाने जर बघितली तर काही पूर्व ऋणानुबंधामुळे पूर्व पुण्याईनं माझ्या वाट्याला आलेली आहे. यथामती ती करण्याचा भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून संत भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं मागणं मागतात. कोणताही मनुष्य जेव्हा मागणं मागतो तेव्हा त्या मागणीच्या मागे काही विचार असतो, त्या मागणीच्या मागे काही हेतू असतो, मागणी निर्माण होण्याचं काही कारण असतं. कुणालाही बसल्या बसल्या उगीचच मागावं असं वाटत नाही. मनुष्य का मागणं मागतो याची अनेक कारणं आपल्याला वेदांताच्या दृष्टीनं म्हणा, मानसशास्त्राच्या दृष्टीनं म्हणा किंवा अगदी समाजशास्त्राच्या दृष्टीनं म्हणा सांगता येतील, पण सगळीच कारणं सांगून मला आपला वेळ घ्यायचा नाही. या सगळ्या मागण्यांचा विचार जर आपण बारकाईनं केला तर माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की माणसाच्या अंतःकरणामध्ये मागणीचा जो उदय होतो, मागावं असं जे माणसाला वाटतं त्याच्या मागे 2च कारण आहेत. ऐका, माणसाला जे मागावं वाटतं त्याच्या मागे 2 कारणं. पहिलं कारण आहे त्याला त्याची गरज असावी आणि दुसरं कारण आहे ते त्याच्याजवळ नसावं. या 2च कारणांनी माणसाच्या अंतःकरणात मागणीचा उदय होतो. आपण जी काही कारणं मागणी करता म्हणून सांगाल त्या त्या कारणाच्या मुळाशी जाण्याचा आपण प्रयत्न केला तर एवढी 2च कारणं आपल्या हाताला लागतील. आपल्याला गरज असावी आपल्याजवळ नसावं तरच मनुष्य मागणं मागतो. विठ्ठला विठ्ठला आम्हाला ज्याची गरज नाही ते आम्ही कधी मागणार नाही आणि आमच्या जवळ जे आहे तेही आम्ही कधी मागणार नाही. मी 2च कारण सांगतो. आपल्याला गरज असावी आपल्याजवळ नसावं. गरज आणि अप्राप्ती या दोन्हीतून मागणीचा उदय होत असतो. ऐका, थोडंसं सोपं करण्याचा प्रयत्न करतो, दृष्टांतानं सांगतो. ऐका, गरज आणि अप्राप्ती, आपल्याला ज्याची गरज नाही ते मनुष्य कधी मागत नाही हो. आणि आपल्याजवळ जे आहे ते मनुष्य कधी मागत नाही. मी आपल्याला अशी अनेक उदाहरणं दे. आता आपण इथं सगळेजण इथे बसला आहात, आपल्याला जर म्हणलं वाटी वाटी विष खाता का तर हो म्हणता का? काय खाणार? अरे कुणाला गरज नाही ना त्याची. ज्या गोष्टीची मानवी जीवनामध्ये आवश्यकता नाही त्या गोष्टीची मागणी मनुष्य कधीही कुणाजवळ भगवंताजवळही करणार नाही. मला गरजच नाही ना, मी का मागेन? मला काय गरज पडली? आवश्यकता नाही, याची आवश्यकता नाही ते मनुष्य मागत नाही. आमचे एक मित्र होते, परदेशाला गेले. एक गंमत म्हणून सांगतो, आठवलं आपल्या. परदेशाला गेले, तिथं 5-7 वर्ष जाऊन राहिले. काय त्यांचं काय काम होतं ते काम सगळं संपवलं त्याने आणि आता तिथलं सगळं आवरायचं, परत आपल्या देशामध्ये परत यायचं. ते सगळं तिथली आवरावरी केली, परत आले भारतामध्ये. चांगले होते, सज्जन होते, वारीला आले. भारतात आल्यानंतर आषाढी वारीला पंढरपूरला आले. भेट झाली आमची, बैठकीमध्ये बसले, जय हरी जय हरी झालं. म्हणलं कधी आलात, काय नाही, बरी आहे का तब्येत, कसा झाला तुमचा कार्यक्रम तिथला, झालं का सगळं व्यवस्थित, त्रास झाला नाही? आपण काय विचारणार? तुमचं काम झालं का, अमुक का तमुक का, कुठं राहिला होता, तिथलं राहणीमान कसं आहे, तिथं काय असतं, काय याच्या अमेरिकेत गेलेल्या माणसाला काय सोनं लागलेलं असतं मला कळतच नाही. माणसं त्याच्याकडे म्हणजे अशा नजरेने बघतात की एक पांडुरंगन दुसरा हा. काय त्याला सोनं लागलेलं असतं. भेटले, बसले, म्हणलं बरं आहे ना सगळं? बरं आहे. बोलणं वगैरे सगळं झाल्यानंतर त्यांनी खिशातून एक बाटली काढली आणि माझ्यासमोर ठेवली.
ते म्हणले महाराज मी अमेरिकेहून येताना मुद्दाम तुमच्याकरता हे आणलंय. मी म्हणलं काय आहे? ते म्हणले फार महत्त्वाचं औषध आहे, अजून भारतात आलेलं नाही, जगात सगळीकडे हे औषध मिळत नाही, नुकता या औषधाचा शोध लागलाय, अजून जगात सगळीकडे मिळत नाही, भारतात अजून ते आलेलं नाही, मला येताना तुमची आठवण आली म्हणून तुमच्याकरता ही बाटली मी औषधाची घेऊन आलोय, मुद्दाम तुमच्याकरता आणली. म्हणलं कसलं औषध? ते म्हणले हे पोटदुखीवरचं औषध आहे, रामबाण इलाज आहे पोटदुखीवरचा, कशीही पोटदुखी असू द्या या औषधाने थांबते. आत्ता शोध लावलाय शास्त्रज्ञांनी याचा, अजून बाजारात मिळत नाही, भारतात मिळत नाही, पण मी तुमच्याकरता मुद्दाम म्हणून पोटदुखीवरचं औषध आणलंय. तुम्ही महाराज लोक किती कुठं काय खाताल याचा नेम नाही, पोट दुखण्याची शक्यता तुमच्या बाबतीत जास्त असते, त्यामुळे तुमच्याकरता ही बाटली खास पोटदुखीवरचं औषध तुमच्याकरता म्हणून घेऊन आलो. मी म्हणलं कशावरचं आहे? ते म्हणले पोटदुखीवरचं. मी म्हणलं माझं दुखतच नाही त्याची वाट काय? दुखत नाही, ज्या रोग्याला रोगच झाला नाही मी वैद्याकडे का जाईन सांगा ना, मी औषधाची मागणी का करेन बोला ना. औषध माझ्यापर्यंत चालत आलं तरी मी घेणार नाही ना, कारण मला रोग नाही. मी तुम्हाला कॅन्सरचं उत्तम औषध देतो, घेता का? अरे झालाच नाही ना, का अभद्र बोलता कीर्तनामध्ये? कशा करता वाईट बोलायचं? काय गरज आहे? मला गरज असावी तर मी मागणं मागतो महाराज. माझ्या जीवनामध्ये ज्याची मला आवश्यकता नाही त्याची मागणी माझ्या जीवनामध्ये मी कधी करणार नाही. बरं काही वेळेला गरज असते, पण नुसत्या गरजेने भागत नाही, गरज असावी आणि आपल्या जवळ ते नसावं तर मनुष्य मागणं मागतो. मला ज्याची गरज आहे माझ्या घरामध्ये भरपूर आहे, मी का मागणं मागेन? मला वस्त्राची गरज आहे, माझ्या घरामध्ये भरपूर वस्त्र आहे, मी का लोकांच्या दारात जाऊन मला काहीतरी धोतर द्यावं नेसायला का म्हणेन सांगा ना. मला गरज असावी, माझ्याजवळ नसावं, अप्राप्त असावं. अहो एखादा भिकारी आपल्या दारामध्ये येतो, माय बाप भिक्षा वाढावं, 2 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नाही, काहीतरी वाढा काहीतरी वाढा. मग आपली माय माऊली घरातली एखादी काहीतरी शिळी अर्धी चतकोर भाकरी काय त्याच्यावर कालवण असेल तर ठेवते, त्याच्या पदरात टाकते, बाबा कुठंतरी बसून खा, उपाशी राहू नको म्हणते ना. का म्हणते? भूक. अहो मला सांगा, मला एक गोष्ट सांगा, भूक फक्त भिकाऱ्यालाच लागते का सगळ्यालाच लागते? भूक भिकाऱ्यालाच लागते का श्रीमंतालाही लागते? श्रीमंतालाही लागते. अहो गरीबाला फक्त अन्नाचीच लागते आहे का नाही? श्रीमंताला कशा कशाची भूक लागेल काय सांगावं महाराज? मला सांगा, भूक सगळ्यांना जर लागते तर एखादा श्रीमंत मनुष्य, कोट्याधीश मनुष्य लांब लचक गाडीमधून आपल्या दारामध्ये उतरला आणि आपल्या दारामध्ये माय बा भिक्षा वाढा म्हणालेलं बघितलंय तुम्ही कधी? भूक गरीबालाही लागते आणि भूक श्रीमंतालाही लागते, लक्षात ठेवा. पण दरिद्री मनुष्य, भिकारी मनुष्य दुसऱ्याच्या दारात जाऊन अन्नाची गरज आहे म्हणून जोळी पसरतो. श्रीमंत माणसाला भूक लागली तरी तो कुणाच्या दारात जात नाही. का जात नाही? गरज जरी दोघांना असली तरी भिकाऱ्याजवळ ते नाही, आणि श्रीमंताची बायको पंचपक्वान्नाचं जेवण करून त्याची वाट बघत बसली, मालक कधी घरी येतील. गरज असावी आणि आपल्या जवळ नसावं तर मनुष्य मागणं मागतो. मागणं मागण्यासाठी दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही कारणाचा विचार करायचं कारण माणसाच्या जीवनामध्ये असू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला मी मुद्दाम आपल्याला एवढ्या करता हे सगळं सांगतो की या अभंगामध्ये तुकोबाराय भगवंताच्या चरणाजवळ मागणं मागतात, आणि कोणतंही मागणं गरज आणि अप्राप्ती या दोनच कारणांनी निर्माण होत असेल तर माझा प्रश्न अगदी साधा आहे, तुकोबारायांना कशाची गरज होती आणि तुकोबारायांना काय अप्राप्त होतं एवढं सांगा. का म्हणून तुकोबारायांनी भगवंताजवळ मागणं मागावं? मागणं मागायची तुकोबारायांना काय गरज आहे? काय अपूर्णता तुकोबारायांच्या जीवनामध्ये मला सांगा. तुकोबारायांना कशाची गरज आहे? काय अडलंय तुकोबारायांचं? काय नाही महाराज, कशाचीही गरज नाही. तृप्त आहेत तुकोबाराय, बस तृप्त आहेत, काही गरज नाही, काही नाही, तृप्त, शांत जीवन, परिपूर्ण जीवन. समुद्रासारखं तुकोबारायांचं जीवन. पाऊस पडला काय न पडला काय, समुद्राचं पाणी जसं आटत नाही तसं प्रपंचामध्ये अनुकूलता आली काय आणि प्रतिकूलता आली काय, तुकोबारायांच्या जीवनामध्ये दुःखाचा स्पर्श नाही महाराज, स्पर्श नाही. आनंदाचे डोही, आनंद तरंग, काय कमी आहे मला सांगा? कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तुकोबाराय बोलतात ना, काय महाराज तृप्त आहे, तृप्त आहे.
सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. कितीतरी प्रमाण आपल्याला देत आहेत. भाग गेला क्षीण गेला, 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 भाग गेला क्षीण गेला. नंदू अवघा झाला नंद, भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, झाला झाला भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, क्षीण गेला झाला झाला आनंद, झाला आनंद, भाग गेला क्षीण गेला, तुकोबारायांसारख्या महात्म्याला कशाची गरज पडली महाराज? तृप्त जीवन आहे, कृतकृत्य जीवन आहे. मी म्हटलं ना, समुद्रासारखं जीवन आहे महाराज. वार्षीय वीण सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो. ज्ञानेश्वरी वाचा आपण. 12व्या अध्यायामध्ये संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धी यो मद्भक्त समे प्रिय. त्यावर संतुष्ट या पदावर व्याख्यान करताना ज्ञानोबारायांची पहिली ओवी आहे, वार्षीय वीण सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो. आहे ना, एखाद्या वेळेला पाऊस नाही पडला, गावातून वाहणारी नदी आटते. भरपूर पाऊस झाला, नदीला पूर येतो, ती नदी गावात येते. पण खूप पाऊस पडला, समुद्राला पूर आल्याचं ऐकण्यात आहे. आणि अजिबात 2-5 वर्ष पाऊसच पडला नाही, समुद्र आटल्याचं लक्षात आहे आपल्या? कधीच नाही महाराज. तसं तुकोबारायांच्या जीवनामध्ये कितीही प्रपंचाची अनुकूलता येऊ दे, तुकोबारायांच्या ठिकाणी पूर आला नाही. आणि तुकोबारायांना कितीही दारिद्र्य येऊ द्या, तुकोबाराय आटल्याचं कधी कुणाच्या ऐकण्यात नाही. काय कमी आहे तुकोबारायांना? तृप्त जीवन आहे महाराज, तृप्त जीवन आहे. बस आनंदाचे डोही आनंद तरंग. काय खरं जर बघितलं तर तुकोबारायांच्या जीवनामध्ये दुःख करावं असे पुष्कळ प्रसंग आहेत, पण तुकोबारायांनी दुःख केलं नाही. तुका म्हणे, खातो आनंदाचे लाडू, घ्या रे चरफडू नका तुम्ही. सर्व सुख नानो सर्व अलंकार, सर्व सुख नानो सर्व अलंकार, सर्व सुख नानो सर्व अलंकार, सर्व सुख नानो सर्व अलंकार. आनंद निभान डुलत सो, आनंद निभान डुलत सो, सर्व सुखानानो सर्व अलंकार, सर्व सुखानानो सर्व अलंकार. आनंद निभान डुलत सो, आनंद निभान डुलत सर्व सुखानानो सर्व अलंकार, सर्व सुखानानो सर्व अलंकार. बोलतात, अरे का
तुकोबारायांच्या जीवनामध्ये सांगा ना महाराज. बायकोच्या गळ्यामध्ये घालावं याच्याकरता एक सोन्याचा अलंकार होता काय? अहो, मंगळसूत्रात घालायला सोन्याचा मणी नव्हता तुकोबारायांकडे. पण तुकोबारायांची भाषा काय बघा ना. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार ल्यालो, आनंदे निर्भर डुल्लतसो. आनंदात आहे तुकोबाराय. तुकोबारायांना या जीवनामध्ये काही प्राप्त करून घेण्याची गरज नाही. काम नाही झालो पाही रिकामा, ही तुकोबारायांची भाषा आहे. तुकोबारायांना काही गरज नाही, मग तुकोबाराय का मागतात? बरं, अजून एक सांगतो आपल्याला, कशाची गरज नाही. बरं, मी म्हणतो एखाद्या वेळेला तुकोबारायांना कशाची तरी गरज आहे असं जरी मान्य केलं, तर ज्याची गरज आहे ते मिळवण्याचं सामर्थ्य आहे ना महाराज तुकोबारायांना. अप्राप्त काय आहे या जगतामध्ये सांगा? तुकोबारायांना मिळणार नाही असं या जगतामध्ये काय बोला? आम्ही गरीब असू, आम्हाला बंगला मिळणार नाही, आम्हाला गाडी मिळणार नाही, आम्हाला स्वर्गाचं राज्य मिळणार नाही, आम्हाला वैकुंठ मिळणार नाही, आम्हाला अमुक मिळणार नाही, आम्हाला तमुक मिळणार नाही, आम्हाला कोट्यावधी रुपये मिळणार नाहीत, आम्हाला चांगली प्रकृती मिळणार नाही. तुकोबारायांना काय मिळणार नाही बोला? काय अप्राप्त आहे तुकोबारायांना? वाटेल ते करण्याचं सामर्थ्य तुकोबारायांच्या ठिकाणी आहे महाराज. वाटेल ते. काय अशक्य आहे तुकोबारायांना? काय अशक्य आहे सांगा? अहो, मेलेलं मूल कीर्तनामध्ये तुकोबारायांनी जिवंत केलं. आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे. काय अशक्य आहे त्यांना? मेलेल्याला जागा करता येतं. ब्रह्मदेवाला जमलं नाही हे कधी? धातया ही पाया पडता नुठी गतायू पंडुसु. ज्ञानोबा बोलतात, अहो, मेलेल्याला उठवायचं म्हणलं तर धातया ही पाया पडता नुठी गतायू पंडुसुता. धाता म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाच्या पाया पडलं तरी ब्रह्मदेव उठू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही उठवून देतो. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मूल मरून पडलं, कीर्तन चालू, मूल मेलं. ती माता, त्या मुलाची आई, दुःखानं तिने ते मूल उचललं तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये आणून टाकलं. तुमच्यामुळं माझं मूल मेलं. आता तुकोबारायांचा काय दोष आहे? तुमच्यामुळं माझं मूल मेलं, तुमच्यामुळं मेलं, असं आहे तसं आहे. ते मग काय म्हणणं काय? माझं मूल मला, ते तुकोबाराय म्हणाले, अहो कसं शक्य आहे? मेलेल्या माणसाला कसं उठा? मला ते माहित नाही, मला माझं मूल आणून द्या. मग तुकोबारायांनी देवाचा धावा केला. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना आणावया. बस, तुकोबारायांनी देवाची प्रार्थना केली आणि तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मेलेलं मूल उठून बसलं. आहे ना इतिहास, तुकोबारायांचं चरित्र आहे ना. कीर्तनात किती फरक पडला बघा. तुकोबारायांसारख्यांच्या कीर्तनामध्ये मेलेले जिवंत होतात आणि आमच्या सारख्याच्या कीर्तनामध्ये तुम्ही घाबरू नका, होत काही नाही. मी आपल्या कीर्तनामध्ये काय फरक पडला तेवढं सांगितलं बा. घाबरू नका तुम्ही, होत काही नाही. काय काय व्हायचं असतंय आमच्या, काय काही होत नाही. आणि कीर्तनामध्ये प्राण जावा एवढं पुण्य कुणाचं इथं? विठ्ठला विठ्ठला काय अशक्य होतं सांगा ना तुकोबारायचं. मेले माणूस जित उठवील कैसा वासुदेव बोलतो बोल. ज्ञानोबारायाने मेलेल्या सच्चिदानंद बाबाला उठवून बसवलं. आपल्याला इतिहास माहिती आहे. काय अशक्य आहे संतांना? अरे देवाला जे शक्य नाही ते सहज शक्य करून दाखवणाऱ्यांना संत म्हणतात, त्यांना तुकोबाराय म्हणतात. काय अशक्य आहे तुकोबारायांना? वाटेल ते करण्याची ताकद. मी सांगू आपल्याला, तुकोबारायांचं स्वतःचं मत आहे. त्यांनी स्वतःने स्वजीवनाच्या स्वकर्तृत्वाच्या संबंधानं ही भाषा बोलून दाखवली. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. तुकोबाराय बोलतात, गाढवाचं घोडं आम्ही करू. गाढवाचं घोडं झालेलं बघितलंय तुम्ही कधी? एकदा गाढव झालं गाढव, त्याचं पुन्हा घोडं होत नाही. होईल का मला सांगा ना? गाढवाचं घोडं होईल का? तुकोबाराय म्हणतात आम्ही दृष्टी पुढे करू, प्रत्यक्ष प्रमाण. आम्ही डोळ्यासमोर गाढवाचं घोडं करू. ब्रह्मदेवानी काही गाढवं निर्माण केली आणि पृथ्वीवर पाठवून दिली. आता ती गाढवच गाढवं पृथ्वीवर आली, या उकिरड्यावर जा, त्या उकिरड्यावर जा, चरायला लागली. मग ब्रह्मदेवानी दुसऱ्या दिवशी सकाळी वरून बघितलं, आपण काल काही गाढवं तयार करून खाली पाठवली, ती गाढवं करतात काय एकदा बघावं तरी. म्हणून वरून ब्रह्मदेवानी बघितलं तर ही गाढवं काही करत नव्हती, नुसती उकिरडे फुंकत होती, काही करत नव्हती. ब्रह्मदेवाला वाईट वाटलं, रे नुसतंच उकिरड्यावर चरायचं असेल तर कशा करता आपण गाढवं निर्माण करून खाली पाठवली? आधीच काही खाली गाढवं कमी आहेत का? कशाला? हो ना, आता काय करणार? गाथा नाही, ज्ञानेश्वरी नाही, रामकृष्ण हरी नाही, कपाळाला गंध नाही, बुक्का नाही, पंढरपूर नाही, वेदांत नाही, अभ्यास नाही, काहीच करायचं नाही. काय गाढवं कमी आहेत खाली?
ब्रह्मदेवाला वाईट वाटलं, मग ब्रह्मदेवानी ठरवलं नको नको, ही पाठवलेली गाढवं आपण घोडे करू म्हणजे कुणाच्या तरी उपयोगाला येतील. ब्रह्मदेवाला जमलं नाही, तुकोबारायांनी करून दिलं. ज्यांनी तुकोबारायांचे अभंग बुडवून टाकले त्यांना तुकोबारायांनी टाळ घेऊन उभं केलं. गाढवाचं घोडं झालं का नाही मला सांगा, गाढवाचं घोडं झालं का नाही? ज्यांनी तुकोबारायांना मारलं, ज्यांनी तुकोबारायांना त्रास दिला, ज्यांनी तुकोबारायांना काट्यानं झोडपून काढलं, त्यांना तुकोबारायांनी टाळ घेऊन उभं केलं. आज त्यांची आरती आपण प्रमाण म्हणतो. प्रमाण. गाढवाचं घोडं झालं का नाही? झालं का नाही? अशी कितीतरी झालीत. मी एक उदाहरण सांगितलं आपल्याला. मी खरं सांगू, अहो त्याच काळातलं सोडून द्या, तुकोबारायांची गाथा अजूनही गाढवाचे घोडे करते. मी कितीतरी गाढवाचे घोडे झालेले मी बघितले. मी काय सांगू तुम्हाला, मी काय सांगू. तंबाखू सुटली, दारू सुटली, व्यसन सुटलं, स्वैर जीवन सुटलं. एक संप्रदायाच्या चाकोरीतलं जीवन जगण्याकरता प्रवृत्त झालेली माणसं गाढवाची घोडी झाली की नाही हो? अजूनही ज्ञानेश्वरी तेच काम करते, अजूनही गाथा तेच काम करते. महाराज, मी बोलत नाही, ज्ञानेश्वरी वाचा आपण, ज्ञानोबाराय काय बोलतात बघा. ज्ञानोबारायांनी त्याच्याकरता वापरलेले शब्द वेगळे असतील, पण मला आता तो विषय सांगायचा नाही. मला बोलायचं एवढं की तुकोबारायांना काय अशक्य होतं मला सांगा. वाटेल ते प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य होतं, तरी तुकोबाराय भगवंताच्या चरणाजवळ मागणं मागतात. गरज नव्हती, अप्राप्त काहीच नव्हतं, तरीही तुकोबाराय भगवंताच्या चरणाजवळ मागणं मागतात. ते का मागतात याचा विचार मला करायचा आहे. विठ्ठला विठ्ठला बर. अजून अडचणी मी आपल्याला सांगतो की तुकोबारायांना मागणं मागायची सवयच नाही. तुकोबाराय स्वतः मागणं मागण्याच्या विरोधातले. तुकोबारायांनी देवाला प्रार्थना, अरे तुकोबारायांचं स्वतःचं मत आहे महाराज, भिक्षा पात्र अवलंबिणे जळो जिणे लाजिरवाणे ऐसियासी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. तुकोबारायांची भाषा आहे. मग मागणं मागणारा कोण, किती मोठा, काही घेणं देणं नाही. किती जरी मोठा असेल आणि मागणं मागणारा असेल, तुकोबाराय म्हणतात त्याच्या जीवनाला काडी लागावी. भिक्षा करी ब्रह्मांड ठेंगणे, ब्रह्मांड ठेंगणे, करी ब्रह्मांड ठेंगणे, करी ब्रह्मांड ठेंगणे, पसरी प्रत्यक्ष परमात्मा जरी झोळी पसरून तुमच्या दारात आला ना, तुकोबाराय म्हणतात असं मागणाऱ्यांचा मला तिटकाराय, हात पसरी जिणे देख त्याचे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. 2 पावलामध्ये सगळं ब्रह्मांड व्यापून टाकणारा परमात्मा तिसरं पाऊल कुठं ठेवू म्हणून बळीच्या दारात झोळी पसरून आला. तुकोबाराय म्हणतात अशा देवाचा आम्ही धिक्कार करतो. हात पसरी जिणे देख त्याचे. धिक्कार असो देवा, तुम्ही हात पसरावा. एवढे मोठे तुम्ही, परमतत्व परमात्मा तुम्ही, पण हात पसरला आम्हाला पटत नाही, कारण हात पसरणं चांगलं नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. तुकोबाराय मागणं मागायच्या विरोधातले, कारण मागणं मागण्यामध्ये काही दोष निर्माण होतात हे तुकोबारायांना माहिती आहे. शास्त्राचं प्रमाणयोगी धावतं सांगून जातो मी आपल्याला. शास्त्रांनी चिंतन करताना असं म्हटलंय की कुणालाही मागणं मागताना मला द्या असं म्हणावं लागतं की नाही. हे मला द्या म्हणावं लागतं ना. आणि द्या असं म्हणताना तोंड उघडावं लागतं का बंद तोंडानं द्या म्हणता येतं? आ करावं लागतं ना. आकारांत शब्द आहे द्या. आकारांत शब्द आहे. द्या म्हणावं लागतं. आणि द्या म्हणण्याकरता तोंड उघडावं लागतं. शास्त्र असं सांगतं मला द्या असं म्हणण्याकरता मनुष्य जेव्हा तोंड उघडतो तेव्हा उघडलेल्या तोंडातून माणसाच्या जीवनातल्या 5 देवता निघून जात असतात. शास्त्राचं चिंतन आहे. शास्त्र असं सांगतं देही इति वचनम श्रुत्वा देहस्था पंचदेवता मुखम निर्गत्य गच्छन्ति. काय काय जातं ऐका. श्रीही ह्रीही धीही धृतयः कीर्तयः. विठ्ठला विठ्ठला
देही इति वचनम श्रुत्वा, मला द्या असं ऐकल्याबरोबर, इति वचनम श्रुत्वा असं ऐकल्याबरोबर, देहस्था पंचदेवता, देहात राहणाऱ्या 5 देवता, मुखम निर्गत्य गच्छन्ति, उघडलेल्या तोंडातून बाहेर निघून जातात. काय काय निघून जातं? श्रीही, संपत्ती निघून जाते. मागणाऱ्या जवळ संपत्ती, श्री टिकत नाही, लक्ष्मी टिकत नाही. संपत्ती वेगळी आणि लक्ष्मी वेगळी. बरं, नाही तर तुम्ही म्हणाल दर 5 वर्षांनी द्या म्हणणारे किती श्रीमंत आहे. त्या अर्थाने मी म्हणत नाही, त्यांच्या जवळ श्रीमंती असेल, लक्ष्मी नाही. लक्षात ठेवा, श्री ही निघून जाते. अजून काय निघून जातं? धी ही, बुद्धी, ज्याला बुद्धी आहे तो मागत नाही. मागणं मागणाऱ्यांजवळ बुद्धी राहत नाही. एकदा मागायची सवय लागली, मनुष्य आपल्या बुद्धीनं काम करू शकत नाही. श्री ही, धी ही, ह्री ही, ह्री ही, लाज, लज्जा निघून जाते. लाज असणारा मनुष्य मागणं मागत नाही. लाज सोडावी तरच आमच्या दारात उभं राहा. हे तरी 5 वर्षात मान्य आहे का नाही? एवढं तरी मान्य कराल का नाही? दर 5 वर्षांनी दारात येणारे लाज सोडून येतात का धरून येतात? तुमच्याकडचा काय अनुभव? सोडूनच येत. अरे सगळ्याचं तसंच आहे महाराज, तुमचं काय आणि आमचं काय, सगळे सारखे. लाज सोडून जाते, लज्जा राहत नाही. लाज असलेला मनुष्य मागत नाही महाराज, मागत नाही. धृतया, धैर्य, माणसाचं धैर्य त्याला सोडून जातं आणि माणसाची कीर्ती त्याला सोडून जाते. कीर्ती टिकत नाही महाराज. मागणं मागणाऱ्या माणसाची कीर्ती गावात चांगली नाही. नेहमी मागणं मागणारा मनुष्य समोरून यायला लागला तर बाकीची माणसं गल्ल्या बदलून निघून जातात, त्याला तोंड देत नाहीत. त्याची कीर्तीच तशी असते. आता मला लांबवायचं नाही. आणि या 5 गोष्टी, माणसाच्या जीवनातून लक्ष्मी गेली, माणसाची बुद्धी गेली, माणसाची लाज गेली, माणसाची कीर्ती गेली, माणसाचं धैर्य गेलं. माणूस म्हणण्यासारखं काय राहिलं सांगा ना? काय राहिलं? मग एवढ्या सगळ्या गोष्टी जर द्या म्हणण्यातून निघून जात असतील तर तुकोबाराय म्हणतात मागणं मागू नये. मागणं मागणं हा दोष आहे. आणि हे जर, आता मी साधं बोलू, हा श्लोक आणि एवढा विचार जर आम्हाला माहिती आहे तर तुकोबारायांना माहीत नसेल का? हे जर आम्हाला कळतं तर तुकोबारायांना कळत नसेल? कळतं. तरी तुकोबाराय मागणं मागतात. का मागतात याचा थोडासा विचार करतो. विठ्ठला विठ्ठला ऐका ऐका. तरी तुकोबाराय मागणं मागतात. का मागतात त्याचं कारण असं आहे, मागू नये हे तुकोबारायांचं मत आहे. मागणं मागू नये असं तुकोबारायांना वाटतं, पण तरी तुकोबाराय मागणं मागतात. त्याचं कारण असं आहे की मागणं मागू नये म्हणणाऱ्या तुकोबारायांना मागणं हे सगळं, हे ज्ञानेश्वरी नित्य वाचताना तुकोबारायांच्या वाचनामध्ये पसायदान आलं आणि पसायदान वाचताना तुकोबारायांच्या मुखातून ओवी बाहेर पडली. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे. आणि मग तुकोबाराय विचारात पडले, जर द्या म्हणण्याने एवढ्या सगळ्या देवता निघून जात असतील तर ज्ञानोबाराय द्यावेच म्हणतात ना. ज्ञानोबारायांची लाज कुठं सोडून गेली? ज्ञानोबारायांची कीर्ती कुठं सोडून गेली? ज्ञानोबारायांची बुद्धी कुठं सोडून गेली? ज्ञानोबारायांचं धैर्य कुठं सोडून गेलं? ज्ञानोबारायांची श्री ज्ञानोबारायांना कुठं सोडून गेली? मग ज्ञानोबाराय द्या म्हणल्यानंतर ज्ञानोबारायांचं जात नाही, आपलंच का जातं? आपलंच का जातं? ज्ञानोबाराय द्यावेच म्हणतात ना, मग का नाही ज्ञानोबारायांचं गेलं? आणि याचा विचार करता करता तुकोबाराय चिंतनात पडले आणि ज्ञानोबाराय द्या म्हणतात तर हे सोडून जात नाहीत. काय कारण असावं याचं चिंतन जेव्हा तुकोबाराय करायला लागले तेव्हा तुकोबारायांच्या लक्षात आलं काय आहे की मागणं मागणं हे चूकच आहे. माणसानी कुणासमोरही झोळी पसरू नये, माणसानी कुणालाही द्या म्हणू नये, दोषच आहे, चूकच आहे. पण तरीही तुकोबाराय मागणं मागतात. याचं कारण असं आहे, थोडंसं चिंतन या संबंधामध्ये सांगतो आणि पुढे जातो. त्याचं कारण असं आहे की ज्ञानोबाराय द्या म्हणतात तर ज्ञानोबारायांचं काही सुटलं नाही. मग दोष कुठं आहे? दोष कुठं आहे? लक्षात घ्या ना, दोष कुठं आहे? त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. काय असतं, मागणं मागू नये हा नियम आहे, पण तरीही माणसाला मागणं मागावं लागतं. आणि तुकोबारायांच्या वाचनामध्ये ज्ञानोबारायांच्याच 18व्या अध्यायातली एक ओवी आली. तुकोबाराय विचार करतात, कितीही मागू नका मागू नका मागू नका असं सांगितलं तरी माणसं मागायची थांबत नाही. कायम हात पसरलाय महाराज, द्या. कायम हात पसरलाय, हात कायम उलताय, असा कधी नाहीच. दुसऱ्याला तंबाखू देतानाचा अपवाद सोडला तर असा हात कधी नाही, कायम पसरलेला, द्या 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 द्या. अरे केवढा अधपतन,
किती खाली जाणार आपण, अजून किती वेळेला द्या 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 म्हणणार. आणि तुकोबारांच्या लक्षात आलं, किती जरी सांगितलं तरी माणसाचा स्वभाव बदलत नाही. तुम्ही काही करा, मागणं मागणं हा माणसाचा स्वभाव आहे. जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत मनुष्य मागणं मागत असतो. मी काय सांगू आपल्याला, एकच वाक्य सांगतो, जन्माला आल्यावर आईच्या दुधाच्या मागणीपासून जे रडणं सुरू होतं ते मरताना ऑक्सिजनच्या मागणीपर्यंत चालूच राहतं. कायम मला द्या मला द्या मला द्या. तुकोबाराय म्हणतात, अरे यांना मागू नका म्हणून सांगितलं तरी हे ऐकत नाहीत. मग काय करायचं? स्वभाव जर बदलता येत नसेल माणसाचा, तर तुकोबाराय विचार करतात, जे मागणं माणसाकडून बंद पडत नाही त्या मागणीचाच उपयोग करून माणसाचं मागणं थांबवलं पाहिजे. ऐका, मागणं सुकत नाही ना, मागणं सुटत नाही ना, मग त्याच मागणीचा, म्हणून ज्ञानेश्वरी वाचता वाचता तुकोबारायांना ओवी प्रमाण म्हणून सापडली. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जैसी रसरीती मरिता राखिला विशो. 18वा अध्याय. ज्ञानोबराय बोलतात, सुरुवातीलाच आलेला विषय मी सगळा बोलत नाही. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्. या श्लोकावरचं व्याख्यान ज्ञानोबरायांचं पाहून घ्या आपण, मी सांगत बसत नाही. त्याच्यातला मला दृष्टांत फक्त घ्यायचा आहे. दृष्टांत, रसरीती मरिता राखिला विशो. काय आहे? पूर्वी उदाहरण ज्ञानोबाऱ्यांनी दिलेलं, फक्त विस्तार करतो. पूर्वीच्या काळामध्ये माणसाला साप चावला तर माणूस मरत असे, बरोबर आहे? औषधं नव्हती एवढी, भीती जास्त वाटायची. तो विषारी आहे का बिनविषारी आहे हे नंतर, आधी साप चावला या भीतीनंच माणसं मरायची पूर्वीच्या काळामध्ये. औषधं नव्हती तेव्हा, एवढे दवाखाने नव्हते, एवढे डॉक्टर नव्हते. मग कोणीतरी एखादा झाडपाला ज्याला थोडंफार कळतं तो तिथला झाडपाला घ्यायचा, त्याचा काहीतरी रस काढून त्याच्या तोंडात घालायचा, जगला जगला मेला मेला. पूर्वीच्या काळामध्ये साप चावला तर माणसं मरायची. आता जरा बदललं सगळं, विकास झाला. आता खूप डॉक्टर झाले, गल्लोगल्ली डॉक्टर झाले. आता औषधं तेवढीच नव्यानं शोधून काढली माणसाने. पुष्कळ पुढं गेलं जग विज्ञानाच्या दृष्टीनं. आता माणसाला जर साप चावला तर माणूस मरत नाही, साप मरायची शक्यता जास्त. इतका मनुष्य विषारी झाला, इतका. म्हणजे माणसाला साप चावल्यावर पूर्वी माणूस मरायचा, आता जरा परिवर्तन झालं देशामध्ये, नाही का? आता काय झालं, माणसाला साप चावला तर सापच मरायची शक्यता जास्त. इतकं विष माणसामध्ये भिनलं महाराज, इतकं विष भिनलं माणसामध्ये. जाऊ द्या, मग ते डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टर एक इंजेक्शन देतात, त्याला सांगतात 1 तास 2 तास झोपू देऊ नका, याला जागं ठेवा, घेऊन जा घरी, आता काही याचं सापाचं विष चढत नाही. इंजेक्शन देतात. मला आपल्याला असं विचारायचं आहे, कदाचित आपल्याला माहिती असेल नसेल मला माहिती नाही, परंतु ऐका, माणसाला साप चावल्यानंतर त्याच्यावरचा उतारा म्हणून जे इंजेक्शन डॉक्टर देतात की नाही, ते इंजेक्शन कशापासून बनवलेलं असतं माहिती आहे? ते सापाच्या विषापासूनच बनवलेलं असतं. सापाच्या विषापासूनच ते इंजेक्शन बनवलेलं असतं. आणि त्या सापाच्या विषापासून बनवलेल्या औषधाला टोचल्याबरोबर सापाचं विष काही काम करत नाही, उतरून जातं. आता मला सांगा, साप चावल्यानंतर जर सापाच्या विषापासून बनवलेलं इंजेक्शन दिलं तर माणसाने 2दा मरायला पाहिजे की नाही? माणसाने 2दा मरायला पाहिजे की नाही? एकदा साप चावला म्हणून आणि एकदा इंजेक्शन दिलं म्हणून 2दा मरायला पाहिजे की नाही? कितीदा मरतो? मरत नाही ना, मरत नाही. बरं उलट बघा, जर सापाच्या विषापासून बनवलेलंच इंजेक्शन असेल तर साप चावल्यावर एवढं काय घाबरून जायचंय? साप चावून पळून चालला की पळणाऱ्या सापाला पटकन पकडावून दुसऱ्या हाताला चावून घ्यावं. जगल की नाही मनुष्य? 2दा विष गेलं ना, जगायला पाहिजे ना, जगत नाही. का जगत नाही? त्याचं कारण असं आहे की सापाचं विष जरी माणसाला मारक असलं तरी त्याच्यावरचं इंजेक्शन सापाच्या विषापासूनच बनवलेलं असलं तरी त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करून ते डॉक्टरच्या सिरिंज मधून आलं तरच जीव वाचवतं, नाहीतर ते जीव वाचवत नाही. हे लक्षात ठेवा. तसं मागणं आपल्याला मारणारच आहे, पण त्याच मागणीवर प्रक्रिया करून ते मागणं डॉक्टरच्या सिरिंज मधून येण्यासारखं जसं तुकोबारांच्या अभंगातून आलं तरच आपला जीव वाचणार आहे, नाहीतर आपण जगत नाही. विठ्ठला विठ्ठला ते तुकोबारांच्या मुखातून यावं लागतं. अरे हे प्रमाण झालं मान्य, पण याला काही उदाहरण आहे का नाही? तुकोबारायांना याला उदाहरण सापडलं भागवतामध्ये. भागवतातलं उदाहरण, मला कथा सांगायची नाही पण गंमत सांगतो. मागणी मागून मागणी आपल्याला बंद करता येते का? येते.
जसं सापाचं विष त्याच्यावर सापाच्या विषाचाच उतारा असतो, तसं मागणीवर मागणीचाच उतारा असतो. याला काही प्रमाण आहे का? आहे ना प्रमाण. कुठे प्रमाण? भागवतामध्ये. प्रल्हादाचं चरित्र काढा. मला चरित्र सांगायचे नाही, कथा अजिबात सांगायची नाही, वेळ वाया घालवायचा नाही, थोडक्यामध्ये सांगतो. हिरण्यकश्यपूला भगवंतानी मारलं, प्रल्हादाला मांडीवर घेतलं, सिंहासनावर भगवान बसले आणि बसल्यानंतर प्रल्हादाला म्हणाले, प्रल्हादा तुझ्याकरता म्हणून मी आलो, तुझ्याकरता या रूपामध्ये प्रकट झालो, तुझी इच्छा मी पूर्ण केली, तुला संकटातून मुक्त केलं, आता मी इथून परत जाणार आहे, जाण्यापूर्वी तुला काही मागायचं असेल तर माग. प्रल्हाद म्हणाले, नको देवा, काय मागायचं, तुम्ही भेटलात, तुमचं दर्शन झालं, माझ्याकरता तुम्हाला यावं लागलं, आता काय मागायचं? नाही म्हणे, काही मागायचं नाही, हे जरी खरं असलं तरी कुठंतरी मनामध्ये काही मागणं असेल तर मागून घे. प्रल्हाद म्हणाले, नाही देवा, नाही, तुमचं दर्शन झाल्यानंतर मनामध्ये जर मागणं जिवंत राहिलं तर देवा, एकतर तुम्ही खोटेत, नाही तर मागणं खोटं. अहो, देव भेटावा आणि मागणं राहावं, काय खरंय? मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, हे बोला नको ओखटे कानी लावू. 18वा अध्याय ज्ञानोबराय बोलतात, देव भेटावा तरी मागणं राहावं. जर देवाचं दर्शन होऊनही मनात मागणं राहिलं असेल तर एकतर भेटलेला देव तरी खोटा आहे, नाहीतर मनातलं मागणं तरी खोटं आहे. प्रल्हाद म्हणाले, देवा मला काही मागायचं नाही, काही मागायचं नाही. एवढं स्पष्ट सांगितल्यानंतरही भगवंतानी प्रल्हादाला सांगितलं, बघ बरं प्रल्हादा, पुन्हा पुन्हा मी भेटत नाही, तुला पुन्हा जाण्यापूर्वी सांगतोय, खरंच तुला काही पाहिजे असेल, मनामध्ये काही राहिलं असेल तर मागून घे. मग प्रल्हाद चिडले आणि प्रल्हादानी देवाला सांगितलं, देवा काय चाललंय तुमचं? नाही, काही माग असं मला वाटतं, काहीतरी माग, काहीतरी माग. प्रल्हाद म्हणाले, देवा तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला तुमच्याकडं मागायचं नाही, नाही तरी काहीतरी माग. मग प्रल्हाद चिडले आणि प्रल्हादानी सांगितलं, मला तुमच्याकडे काही मागायचं नाही देवा, तुम्हालाच काही पाहिजे असलं तर बोला. कोण म्हणाल? प्रल्हाद म्हणाले, कुणाला? भगवंताला. तुम्हाला काही पाहिजे असलं तर बोला. भगवान म्हणाले, तू मला देणार. प्रल्हाद म्हणाले, माझ्याशिवाय कोण देणार? अरे भक्त आहे देवा, तुमच्या 2 पावलं पुढे राहिलेलं आहे, मी काय तुम्हाला वाटेल ते मागा. भगवान म्हणाले, बघ हा प्रल्हादा, शब्द देऊ नको. दिला देवा, दिला. भगवान म्हणाले, प्रल्हादा गाथा वाचलाय का तुकोबारायांचा? गाथ्यामध्ये तुकोबारायांनी म्हटलंय, विचारतो वचना आधी. माणसानी वचन देण्याच्या पूर्वी विचार करावा, वचन दिल्यावर विचार करून चालत नसतं. आणि जर मी मागितलं, म्हणतोयस आज माझ्याकडे मागा म्हणून, मी मागितल्यानंतर जर फिरलास तर? प्रल्हाद म्हणाले, देवा भक्त आहे, मंत्री नाही. दिला शब्द दिला, पुन्हा फिरवणं आपल्या रक्तात नाही. दिला शब्द दिला. माझ्याकडे का वचना फिरती अधमजन, तुकोबारांची भाषा. जे वचन देऊन फिरतात त्यांना तुकोबाराय अधम म्हणतात. अधम, अधम शब्दाचा अर्थ आपण गाथ्यामध्ये बघा, मला ते सांगत बसायला वेळ नाही. भगवान म्हणाले, प्रल्हादा मी मागशील ते देशील? दिलं. बोला काय पाहिजे? भगवान म्हणाले, बघ हा सांगा. भगवान म्हणाले, मग ठीक आहे, मागू? मागा. भगवान म्हणाले, प्रल्हादा मला जर तू काही देणार असलास तर माझं एक मागणं पूर्ण कर. काय मागणं सांगा देवा? भगवान म्हणाले, काही नाही प्रल्हादा, माझ्या मनात एकच मागणं आहे, तू माझ्याकडे काहीतरी मागावं. संपलं, मला दुसरं काहीच मागायचं. तू माझ्याकडे काही मागणं मागावं एवढीच माझी इच्छा आहे. प्रल्हाद हसले. प्रल्हाद म्हणाले, देवा शब्दात पकडता काय मला? तुम्ही मला म्हणालात मागा, मी तुम्हाला म्हणालो मागा, मी शब्द दिला म्हणून तुम्ही मला कात्रीत पकडता. भगवान म्हणाले, ते काही असो, अब आया ऊंट पहाड के नीचे. आता तर मागावं लागेल, इतक्या वेळ माग 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 म्हणालो होतं, मागितलं नाही. आता 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 मला शब्द दिलायस तू, माझं मागणं आहे तुझ्याकडे, तू माझ्याकडे काहीतरी मागावं एवढी माझी इच्छा आहे. बोल काय पाहिजे? प्रल्हाद म्हणाले, देवा ठीक आहे, आता माझी ते इच्छा नाही, मला काही कमी नाही, पण तुम्ही म्हणता म्हणून म्हणसी काही मागा. तुम्ही म्हणता म्हणून मागतो, मला गरज आहे म्हणून मागत नाही. माग, मी म्हणतो म्हणून माग, पण काहीतरी माग माझ्याकडे, माझी इच्छा पूर्ण कर. प्रल्हाद म्हणाले, ठीक आहे, जर बघा देवा मागणं मागितल्यानंतर पुन्हा म्हणायचं नाही एवढं सोडून माग म्हणून. भगवान म्हणाले, मी सुद्धा तुझ्यासारख्या भक्ताचा देव आहे, मी मंत्र्याचा मंत्री नाही. दिलं मागणं, बोल तुला काय पाहिजे, काय इच्छा तुझ्या पूर्ण करू. प्रल्हाद म्हणाले, बघा देवा नक्की द्याल? नक्की देणार. मागू? माग, काय इच्छा आहे तुझी? प्रल्हाद देवाच्या 2 पावलं पुढं. प्रल्हाद म्हणाले, काय नाही देवा, माझ्या मनात एकच इच्छा आहे, तेवढी पूर्ण करा. काय इच्छा?
प्रल्हाद म्हणाले काही नाही, माझ्या मनात एकच इच्छा आहे की माझ्या मनात इच्छाच येऊ नये. आता मी कशा दृष्टांत संपला. मी कशा करता आपल्याला सांगितलं, मागणं मागावं पण असं मागावं की त्याच्यात मागणं संपून जावं, तर ते मागणं आहे महाराज. आणि असं मागणं कसं मागावं हे आपल्याला कळावं, म्हणून तुकोबाराय मागणं मागून दाखवतात. तुकोबारायांना गरज आहे म्हणून मागणं मागत नाहीत. विठ्ठला आपल्याला तुकोबारायांना गरज आहे म्हणून या अभंगामध्ये तुकोबारायांनी मागितलं नाही. आपल्याला मागायचं कसं हे कळावं म्हणून तुकोबाराय मागणं मागतात. कारण तुकोबाराय हा विचार करतात की मनुष्य मागणं मागितल्याशिवाय जगू शकत नाही. मागणं हा त्याचा स्वभाव आहे. आणि जे ज्याच्या स्वभावात आहे ते काही केलं तरी जात नाही, आणि जे ज्याच्या स्वभावात नाही ते काही केलं तरी येत नाही. आपल्याकडे किती म्हणी आहेत. आधी होता वाघ्या, आता सगळंच सांगू का, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. मनुष्याचा स्वभाव आहे महाराज. आपल्याकडे म्हण आहे बघा, सुंभ जळला तरी पीळ जळत नाही म्हणतात, आहे का नाही. स्वभाव आहे शेवटी, त्याला काय करता महाराज. किती आपण काय, मी आपल्याला खरं सांगू, अजून एक म्हण सांगतो तुमच्याकडे, तुम्हाला पाठ असेल, जित्याची खोड. जित्याची खोड मेल्याशिवाय राहत नाही. मी सांगू आपल्याला, मेल्याशिवाय नाही, मेलं तरी राहत नाही. मेल्याशिवाय काय, मेलं तरी राहत नाही महाराज. मेलं तरी, माणसाला मागणं मागायची इतकी सवय लागली, मेल्याशिवाय जात नाही. नाही मेलं तरी ती सवय जात नाही. नाही तर पिंडाला कावळा न शिवायचं कारण सांगा बरं. सांगा बरं काय कारण आहे. मग पिंडाला कावळा शिवत नाही, ती इच्छा जिवंताची का मेलेल्याची. मेलेल्याची. मग मेलेल्याच्याच इच्छा जर संपत नसतील तर तुमच्या आमच्या कधी संपायच्या महाराज. कधी संपायच्या इच्छा. मागणं कधी थांबायचं. थांबत नाही महाराज, थांबत नाही. मग तुकोबाराने विचार केला, या मागणीमध्ये अडचण काय आहे. मागणं मागू नये हे मान्य आहे, मागणं हा दोष आहे, पण माणसं मागतात, मग करा ना काहीतरी त्याच्यावर उपाय. मग तुकोबारायांनी जेव्हा त्याचं संशोधन केलं तेव्हा तुकोबारायांच्या लक्षात आलं, मागणं माणूस मागतो त्याच्यामध्ये 4 दोष. ऐका, 4 दोष. काय दोष. कुणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं आणि किती मागावं हे आपल्याला कळत नाही, म्हणून आपलं मागणं आपल्याला बंधनात टाकतं. आपल्याला कळलं पाहिजे कुणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं आणि किती मागावं. आणि या 4 प्रकाराचा विचार करून जर मागणं मागता आलं तर ते मागणं आमच्या जीवनाचा उद्धार करून टाकतं. आणि असं मागणं आपल्याला कळावं याकरता प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांनी कुणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं आणि किती मागावं याचा आदर्श प्रस्थापित करून ठेवलेला आहे. विठ्ठला विठ्ठला मला असं म्हणायचं नाही महाराज की प्रत्येक एका चरणामध्ये कुणाकडे मागावं, दुसऱ्या चरणामध्ये काय मागावं, असं मला म्हणायचं नाही. मला असं म्हणायचंय की या अभंगामध्ये मागणीची जी 3 चरण आहेत, या तिन्हीतल्या तिन्ही चरणामध्ये तुकोबारायांनी या 4ही पद्धतीनं विचार केलाय. प्रत्येक चरणामध्ये तुकोबारायांनी काय मागावं, कसं मागावं, कुणाकडे मागावं, किती मागावं हे प्रत्येक चरणामध्ये समजावून सांगितलंय. मी नुसता अभंग सोडून देतो आणि पुढे चालतो. अभंग सोडून देतो आणि पुढे चालतो. मला अजून अभंगाकडे मी आलो नाही, पुढे चालतो. ऐका, मी फक्त अभंग सोडून देतो. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. कुणाकडे मागावं, रखुमाईच्या पतीकडे मागावं. काय मागावं, माझे डोळे तुझ्या रूपाकडे जडलेले असावेत असं मागावं. कसं मागावं, सोयरिया म्हणून मागावं. आणि किती मागावं, सदा जडलेले असावेत असं मागावं. विठ्ठला विठ्ठला गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. कुणाकडे मागावं, ज्याचं नाम रूप गोड आहे त्याच्याकडे मागावं. काय मागावं, प्रेम मागावं. कसं मागावं,
तुझं नामरूप गोड आहे असं त्याची स्तुती करून त्याचं भजन करून मागावं. आणि किती काळ मागावं? सर्व काळ मागावं. विठ्ठला विठ्ठला विठो माऊली हाची वरदे संचरोनी राही हृदया माझी. कुणाकडे मागावं? विठोकडे मागावं. काय मागावं? हृदयात राहा म्हणून मागावं. कसं मागावं? त्याला माऊली म्हणून मागावं. आणि किती मागावं? कायमचं राहा म्हणून मागावं. विठ्ठला विठ्ठला म्हणून कुणाकडे काय कसं आणि किती हे ज्याला कळालं त्याचं जीवन जर धन्य होत असेल तर तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये हे मागणं मागतात. तुकोबारायांच्या मागणीचा विषय जर आपण बघितला तर तुकोबारायांच्या मागणीचा विषय एकच आहे, देई मज प्रेम सर्व काळ. तुकोबाराय भगवंताजवळ प्रेम मागतात. दुसरं तुकोबारायांना कशाचीही अपेक्षा नाही, फक्त प्रेमाची तुकोबाराय अपेक्षा करतात. त्याचं कारण आहे, मी आपल्याला थोडं उलट बोलतो, मी जरा उलट बोलणारा माणूस आहे, थोडं उलट बोलतो. तुकोबाराय किंवा संत देवाजवळ प्रेम मागतात असं मला म्हणायचं नाही. मला असं म्हणायचंय, देवाजवळ सगळं सोडून जे प्रेमच मागतात त्यांनाच संत म्हणतात. विठ्ठला विठ्ठल जाणोनी नेण ते करी माझे मन, तुझी प्रेम खूण देवोनिया. प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम वेदनाये समाधान. प्रेम वेदनाये समाधान. प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम वेदनाये समाधान. प्रेम वेदनाये समाधान. प्रेम सुख सुख दे प्रेम वेदनाये समाधान. प्रेम वेदनाये समाधान. प्रेम सुख दे प्रेम सुख दे, प्रेम वेदनाये समाधान. प्रेम वेदनाये संत भगवंताजवळ अंतःकरणात प्रेम मागतात. प्रेम सुख दे. सगळ्या संतांची एक वाक्यता. तुकोबाराय त्याच परंपरेतले, तुकोबाराय तीच भाषा बोलून दाखवतात. देई मज प्रेम सर्व काळ. सगळे संत तीच भाषा बोलतात. तुकोबाराय प्रेमच मागतात, कारण जगतामध्ये देवाकडून मिळवावं तर फक्त प्रेम मिळवावं महाराज, बाकी काही मिळवू नये. आणि खरं मी आपल्याला सांगतो, कारण प्रेम ही अशी मूल्यवान वस्तू आहे जी परमार्थाशिवाय दुसरीकडे कुठेही मिळत नाही. माणसाचा परमार्थ भगवत चरणाच्या प्रेमाकरता असावा, याच्या पलीकडे परमार्थाचा दुसरा हेतू नाही. परमार्थाशिवाय दुसरीकडे काही काही शब्द आहेत महाराज, मी बोलू आपल्याला. प्रेम, समाधान, आनंद हे शब्द ना, हे परमार्थातले शब्द आहेत, हे संसारात शोभत नाहीत. माणसं म्हणतात संसारातही माणसाला कसं काय चाललंय, आनंद आहे. 100% खोट आहे. कोण आनंदी? अरे जगात संसार करून कोण आनंदी झाला? दाखवा उदाहरण, दाखवा मला उदाहरण. संसार करून आनंदी झाल्याचं उदाहरण दाखवा मला. ज्याने फक्त संसार केला, ज्याने परमार्थ केलाच नाही पण तरीही तो आनंदी आहे. कोण आहे? गाढव सोडलं तर दुसरं कोण नाही. असं कसं शक्य आहे मला सांगा ना, असं कसं शक्य आहे? हे शब्द समाधान परमार्थात शोभणारा शब्द आहे. प्रेम परमार्थात शोभणारा शब्द आहे. प्रपंचातलं प्रेम प्रेमच नाही. मला तू कुणाच्याही प्रेमाचा अपमान करायचा नाही, मी क्षमा मागतो आपली, पण स्पष्टपणानं आपल्याला सांगतो की प्रपंचामध्ये घरातले लोक आपल्यावर प्रेम करतात असा जर आपला भ्रम असेल तर कृपा करून त्याच्यातून बाहेर पडा. मी क्षमा मागून बोलतो आपली, मला अपमान नाही करायचा, कुणाचाच अपमान नाही करायचा.
प्रेमाचा तर अजिबात करायचा नाही. पण मी आपल्याला प्रकटपणाने सांगतो की प्रपंचामध्ये आपल्याला जे प्रेम मिळतं असं वाटतं ना, ते खरं प्रेम नसतं महाराज. प्रेमाचं रूप घेतलेला स्वार्थ असतो. विठ्ठला विठ्ठल. याची उदाहरणं देईन तर रात्र सरून जाईल. काय प्रपंचामध्ये आम्हाला प्रेम मिळतं जाहीर सांगावं हो कुणी? सगळा स्वार्थ आहे महाराज, सगळा स्वार्थ आहे. माझी भाषा नाही, मी बोलत नाही, तुकोबाराय बोलतात. धनवंताला गी सर्व मान्यता हे जगी, जव मोठा चाले धंदा तव बहीण म्हणे दादा. सदा शृंगार भूषणे कांता लवी बहुमाने, तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. माझी भाषा नाही, तुकोबाराय बोलतात, नाथ महाराज बोलतात. जव त्या धनाची झाली तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाठी, आता ना वडती तुमच्या गोष्टी, रागे उठती फडफडोनी. नाथ महाराजांची भाषा. उपनिषद काढा, याज्ञवल्क्य बोलतात बृहदारण्यकामध्ये, नवारे पत्युक कामाय पतिप्रियम भवती, आत्मनस्तु कामाय पतिप्रियम भवती, नवारे जाया कामाया जाया प्रिया भवती, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. नवरा बायकोवर प्रेम करतो आणि बायको नवऱ्यावर प्रेम करते, खरी गोष्ट आहे. पण नवरा बायकोवर का प्रेम करतो? ती 12 वाजायची वेळ सांभाळते म्हणून. आणि बायको नवऱ्यावर का प्रेम करते? तो महिन्याचं पाकिट तिच्या हातात आणून देतो म्हणून. विषय संपला. याच्या पलीकडं प्रेमाचं मी आपल्याला एक सोपं बोलतो. जाऊ द्या, रात्रीची वेळ आहे, अवघड बोलायचं कारण नाही. मी सोपा प्रयोग सांगतो आपल्याला. मी सोपं बोलतो, साधा सांगतो. काही नाही, एक सोपा साधा प्रयोग करून बघा. आता लगेच करून बघा, जास्त लांब नाही. इथून घरी गेलात की तेवढं करून बघा. काय करायचं? काही नाही, इथून पुढं आपला पगार घरी द्यायचा बंद करायचा. सोपा प्रयोग, उगे करून तरी बघा. इथून पुढे 1 महिनाभर आपला पगार घरी द्यायचा बंद करायचा नाही. तुम्हाला पुढच्या चातुर्मासाला पंढरपूरला पाठवलं तर नावच बदलून देतो. बिनकामाचा माणूस कोण ठेवून घेईल घरामध्ये सांगा ना. कशाचं प्रेम म्हणतो आपण? मला बोलायचंय काय हे सोडून द्या. हे शब्द परमार्थात शोभणार आहेत म्हणून मी म्हटलं मला अपमान नाही करायचा आहे. हे परमार्थात. ते महाराज, वाघिणीचं दूध कुठल्याही पात्रात टिकत नाही म्हणतात. वाघिणीचं दूध ना, आपण गाईचं दूध काढतो कासंडीमध्ये, पितळ्याच्या म्हणा, जर्मनच्या म्हणा, स्टीलच्या म्हणा, म्हशीचं दूध काढतो. तसं वाघिणीचं दूध या पात्रामध्ये टिकत नाही. हे स्टीलचं पितळ्याचं भांडं घेऊन जर आपण गेलो ना, तर त्या दुधामध्ये इतकी ताकद असते असं म्हणतात की त्या भांड्याला छिद्र पाडून ते दूध खालून निघून जातं म्हणे. इतकी ताकद त्या दुधामध्ये असते असं म्हणतात. मी काढून बघितलं नाही. तुम्हाला पाहिजे तर प्रयोग करायला तुम्ही स्वतंत्र आहात. मी बघितलं नाही, पण असं सांगतात की वाघिणीचं दूध अशा कोणत्याही पात्रात टिकत नाही. त्याला सोन्याचं पात्र लागतं म्हणे. सोन्याच्या पात्रामध्ये ते दूध राहू शकतं, इतर पात्राला छिद्र पाडून ते निघून जातं असं म्हणतात. तसं आनंद, समाधान, प्रेम हे शब्द ना फक्त परमार्थाच्या पात्रात टिकतात. संसाराच्या पात्राला कधी छिद्र पाडून निघून जातील आपलं आपल्याला कळायचं नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून प्रेम ही अतिशय नाजूक संकल्पना आहे. प्रेम ही अतिशय मूल्यवान संकल्पना आहे. प्रेम असं कुठेही उपलब्ध होत नाही. तुकोबाराय भगवंताजवळ प्रेम मागतात, कारण प्रेम हे अत्यंत दुर्लभ आहे या जगतामध्ये. बाकी सगळं सोपं आहे, पण प्रेम मात्र दुर्लभ महाराज, फार दुर्लभ. मी सांगू आपल्याला, तुम्हाला आम्हाला प्रेम दुर्लभ आहे, नवल नाही, भगवंतालाही दुर्लभ आहे. हो, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला सुद्धा प्रेम, देव वाटेल ते द्यायला तयार. मोक्ष पाहिजे जा घेऊन, पण प्रेम देण्याच्या बाबतीत शक्य नाही. बाकी मोक्ष द्यायला देव उदार आहे, वाटेल ते देऊ शकतो, कुणाला पाहिजे त्याला देऊ शकतो. मोक्ष कुणालाही भगवान वाटू शकतात. भागवताच्या 1ल्या स्कंदात आलंय, मुक्तिम ददाति करहिचित स्म न भक्ती योगम. भागवत बोलतं मोक्ष कुणालाही देईल परमात्मा. अर्जुनाने कौतुक केलंय देवाच्या औदार्याचं. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता न म्हणसी पात्रापात्र, कैवल्य ऐसे पवित्र ते वैर्याही दिधले. तुवा सनकादिकाचे माने, सायुज्य सौरसू केला पुतने, जे विषाचे स्तनपाने मारू आली. अर्जुन देवाला म्हणतो, उदाहरण देऊन बोलतो, देवा काय तुमचं औदार्य, वाटेल त्याला मोक्ष देऊन टाकता तुम्ही. परमात्मा मोक्ष देण्याच्या बाबतीत उदार आहे, पण प्रेम देण्याच्या बाबतीत त्याच्या एवढा कंजूस अजून जन्माला आला नाही. देव प्रेम देत नाही महाराज.
आणि हे प्रेम असं वाटेल तिथे मिळत नाही, अत्यंत नाजूक संकल्पना आहे. प्रेम कसं असतं काही सांगता येत नाही. तुकोबारायांना विचारा, प्रेम नये सांगता बोलता दाविता. अरे मग हे प्रेम कळतं कसं? अनुभव चित्ता चित्त प्रेम नये सांगता बोलता दाविता. प्रेम दाखवता येत नाही, प्रेम बोलता येत नाही, प्रेम सांगता येत नाही. मग प्रेम कळतं कसं? अनुभव चित्ता चित्त जाणे, दुसरं काही नाही. प्रेम आम्ही बोलूच. अरे जिथं प्रेम बोलून दाखवलं जातं तिथं प्रेमच नसतं महाराज. माझं तुमच्यावर फार प्रेम आहे म्हणणारेच आपले काटा काढत असतात. मी आपल्याला स्पष्ट बोलतो साहेब, तुमच्या एवढं कुणालाच मानत नाही म्हणणारेच बंडखोरी करतात. जगाचा नियम आहे. आता त्याला मी काय करू? नियम आहे जगाचा. कितीतरी अशी उदाहरणं सांगतो मी आपल्याला. कालिदासाचं वचन आहे, अतिस्नेहा हा पापशंकी, असं एक वचन कालिदासाच्या नाटकामध्ये. जिथं माणसं फार प्रेम दाखवतात ना, डोळे झाकून समजावं यांच्या मनात पापाची शंका आहे. हे सहज प्रेम करणारं कोणी नाही महाराज. विनाकारण प्रेम करणारं कोण आहे? मी सांगू आपल्याला, स्पष्ट बोलतो. विनाकारण प्रेम करणारे ज्ञानोबाराय तुकोबाराय सोडले तर कोणी विनाकारण प्रेम केलं आपल्यावर? मला सांगा, कोणी केलं सांगा? ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती करणारे संत सोडलं तर दुसरं कोण आहे मला सांगा. का तुकोबारायने तुमच्या माझ्यावर प्रेम केलं? का ज्ञानोबारायने 9,000 ओव्या आमच्या पदरात टाकल्या? काय अडलं होतं तुकोबारायांचं म्हणून 4-4.5 अभंग आमच्या जीवनाच्या उद्धाराकरता तुकोबारायांनी आमच्या पदरात टाकले? काय अडलं होतं? काय अभंग रचले नसते तर तुकोबाराय वैकुंठाला गेलं नसते काय? ज्ञानेश्वरी सांगितली नसती तर काय ज्ञानोबारायांची समाधी लागली नसती काय? काय अडलं होतं त्या समर्थांना त्या घोळीत जाऊन बसायचं आणि तिथं दासबोध लिहायचं? कशासाठी ही मरमर केली? तुमच्या माझ्या उद्धाराकरता, तुमचा माझा उद्धार व्हावं. का वाटलं? काही नाही, संत आहेत म्हणून वाटलं, दुसरं काय कारण? मी का बोलतो आपल्याला, प्रेम ही अति नाजूक वस्तू आहे. ती अशी सहज. आणि खरं मी आपल्याला सांगतो, वस्तू जेवढी नाजूक असते की नाही तेवढा तिला हाताळणाऱ्याचा अधिकार उच्च असावा लागतो. पटत नाही. मी उदाहरणाने सांगतो तुम्हाला. उदाहरणानं घरामध्ये पाहुणे आले मुलीला बघायला वगैरे, की घरातली बाई काय करते, एखाद्या लहान मुलाला बोलवते, पाण्याचे पेले फुलपात्र भरून त्याला सांगते, अरे एवढं नेऊन दे बरं, स्टीलचे पेले ते घेऊन जा बरं, पाहुण्यांना पाणी दे. मग तेही मूल जातं, पाणी बिणी देतं. ते पाणी पिऊन झालं की परत येताना ते मूल कशाला तरी, आता तिथं तेच गालीच्या टाकलेलं, हे टाकलेलं, माणसं बसलेली, ते येता येता कुणाच्या तरी पायाला अडखळतं, काहीतरी अडकतो पाय कुठं तरी, ते मूल पडतं. पडलं की हातातले जे स्टीलचे पेले असतात ते जमिनीवर पडतात. ठळ 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 आवाज आला की आई म्हणते, पडलास का? बरं बरं, उठ उठ, ते पुसून घे पडलेलं पाणी, ते पेले उचलून घे, ये आतमध्ये ये. स्टीलचे पेले फुटले, काही खाली पडले तरी फुटत नाहीत ना. लहान मुलाला सांगते, जा नेऊन दे पाणी. त्याच्यानंतर मग जेव्हा मुलीला पसंती वगैरे येते, सगळं जवळजवळ निश्चित होतं, त्यावेळेला मग ती ते चहा देते. त्या चहाचे कप असतात ते नवीन जावयाकरता ठेवलेले असतात, ते असे सगळ्यांना देत नसतात त्या कपामध्ये, ते नवीन जावयाला. मग आई ते वरून कुठून तरी ते कपाचं ते सेट बीट असते. 5,000 रुपयाला एक कप बशी. आपलं काय चाललंय? हो म्हणा की काय चाललं आपलं? 5,000 रुपयाला एक कप बशी. अशा कप बशीमध्ये ती चहा ओतते. आणि चहा ओतून आता ती मुलाला, हे नेऊन दे रे एवढं, असं म्हणत नाही. मग ती नवऱ्याला सांगते, पा हे तुम्ही ऐकायच्या आधीच काय ऐकून घ्या ना, अनुभव असल्यासारखे हसता काय? ऐका ऐका. ती बायको नवऱ्याला सांगते, हे पहा, हे हलक्या हाताने घेऊन जा, वर तोंड करून जाऊ नका. हे 5,000 रुपयाला एक कप बशी आहे, जरा सांभाळून न्या. एक वेळ सोयरीक तुटली तर चालेल, पण कबशी नाही फुटली पाहिजे. का बाबा एवढी काळजी का? कारण वस्तू नाजूक आहे ना, मग तिला हाताळणाऱ्याचा अधिकार मोठा लागतो.
वस्तू साधारण आहे ना, मग कुणाच्याही हातात, अरे मोक्ष साधारण आहे महाराज प्रेमासमोर, कुणालाही दिला तरी चालतो. पण प्रेम देताना मात्र परमात्मा अधिकार बघतो. कुणाच्याही हातामध्ये तो प्रेम देत नाही, कारण ते सांगता येत नाही, बोलता येत नाही, दाखवता येत नाही. अरे प्रेम आहे म्हणलं तरी प्रेम नाचतं, इतकं प्रेम नाजूक आहे. हो, त्या नाजूकपणामध्ये एक राजाची गोष्ट सांगतात. एक राजा हत्तीवर बसला, इतका नाजूक होता, इतका नाजूक होता. हत्तीवर बसला, आणि हत्तीवर नुसता बसला नाही, हत्तीवर सोन्याची अंबारी आणि अंबारीत 7 गाद्या, त्याच्यावर राजा बसला. आणि अशा राजाची स्वारी निघाली. आणि चालता चालता त्या हत्तीचा पाय लवंगेवर पडला तर राजाला सर्दी झाली. काय नाजूक, काय नाजूक. हत्तीवर अंबारी, अंबारीत 7 गाद्या, त्याच्यावर बसलेला राजा, आणि हत्तीचा पाय लवंगेवर पडला तर राजाला सर्दी झाली. काय नाजूक असेल प्रेम. नाजूक आहे महाराज, नाजूक आहे. असं त्याला शब्दाचा वारा जरी लागला तरी प्रेम नासून जातं. विठ्ठला विठ्ठला. म्हणून भक्तिशास्त्रात एक विधान आहे, प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीपएव हृद्वेष्म भासयति निश्चलमेव भाती द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत निर्वाती न्यूनम अथवा लघुतामुपैति. असं एक वचन भक्तिशास्त्रात. प्रेमाची ज्योत अंतःकरणामध्ये खूप शांत तेवत असते, हलत नाही, शांत तेवते. दीपएव, दिव्याप्रमाणे प्रेम असतं. हृद्वेष्म, आपल्या हृदयामध्ये, भासयति निश्चलमेव भाती, निश्चलम एव, ती हलत नाही प्रेमाची ज्योत, एकदम शांत. वारा न सुटलेल्या अवस्थेमध्ये आपण जशा एखादी दिव्यावर काच ठेवतो, ते दिव्याची ज्योत जशी शांत असते, तशी प्रेमाची ज्योत अंतःकरणामध्ये शांत तेवत असते. आणि ते प्रेम बोलून दाखवण्याकरता तोंड उघडलं की उघडलेल्या तोंडातून वारा आत जातो, आणि त्या वाऱ्यानं ती प्रेमाची ज्योत फडफडते तरी, नाही तर विजून तरी जाते. म्हणून जिथं खरं प्रेम आहे ना, तिथं तोंड उघडायचं नसतं. शब्दाचा वारा सुद्धा सहन होत नाही महाराज प्रेमाला, इतकं नाजूक प्रेम आहे. मग हे प्रेम तुकोबाराय भगवंताजवळ मागतात. देई मज प्रेम सर्व काळ. देवा आम्हाला प्रेम पाहिजे. मग प्रेम जर इतकं नाजूक आहे तर भगवान कुणाच्याही हातात कसं सोपवतील, त्याला काहीतरी अधिकार असला पाहिजे. मग तुकोबारायांना भगवंतानी सांगितलं, तुकोबाराय प्रेम मागता. हो देवा. मग प्रेम मागत असाल तर प्रेमाचं काय आहे मला सांगा ना, कशासाठी तुम्हाला प्रेम पाहिजे. प्रेमाचं लक्षण याच अभंगामध्ये तुकोबारायांनी फार गोड केलंय. मी उगीच संगती लावून देऊन जातो एका वाक्यामध्ये, मला अडकायचं नाही, तिथं वेळ कमी आहे माझ्या हातामध्ये, पण मला थोडे अर्थ सांगायचे, वेळ कमी आहे, नुसती संगती लावून देऊन जातो. प्रेमाचं फार एक गोड लक्षण तुकोबारायांनी अभंगामध्ये केलंय. शेवटचं चरण काय, तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे. प्रेम म्हणजे सगळी सुख आपल्याकडे असताना ज्याची उणीव आपल्याला भासते त्याला प्रेम म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. तुझे पायी सुख सर्व आहे, म्हणून काहीही न मागे तरी देई मज प्रेम सर्व काळ. काय भाषा असेल तुकोबारायांचा, काय विचार असेल याच्या मागे, चिंतन करून बघा आपण. तुकोबाराय भगवंताला म्हणतात देवा प्रेम पाहिजे. भगवंतानी सांगितलं तुकोबाराय प्रेम नाजूक असतं, मी कुणाच्याही हातात देत नाही, अधिकारी असावा लागतो. तुकोबाराय म्हणाले मग सांगा अधिकार काय. भगवंतानी सांगितलं अधिकारात 2 वर्ग असतात, एक अंतरंग अधिकारी असतो आणि एक बहिरंग अधिकारी असतो. तुकोबाराय म्हणाले मग मी अंतरंग अधिकारी व्हायचं आहे का बहिरंग. भगवंतानी सांगितलं दोन्ही पद्धतीचा अंतरंग आणि बहिरंग दोन्ही अधिकार असला पाहिजे. अंतरंग अधिकार सिद्ध त्या वेळेला होतो जेव्हा माणसाचा बहिरंग अधिकार सिद्ध होत असतो. आता हे सगळं वेदांताचं चिंतन आहे. म्हणून तुकोबारायांनी अंतरंग अधिकार मागताना देवाला, मग तुकोबाराय म्हणाले मग अधिकारही तुम्हीच द्या, मग अंतरंग अधिकार द्या. काय अंतरंग अधिकार. विठो माऊलीये हाची वरदे संचरोनी राही हृदया माझी, हा प्रेमासाठीचा अंतरंग अधिकार आहे.
भगवान म्हणाले नुसता अंतरंग अधिकार मागता येत नाही, त्याला बहिरंग अधिकारानं संपन्न असलं पाहिजे. मग तुकोबराय म्हणाले देवा बहिरंग अधिकार मग तोही तुम्हीच द्या. काय करू म्हणजे बहिरंग अधिकार सिद्ध होईल? तुकोबरायने देवाला सांगितलं बहिरंग अधिकाराकरता देवा मी एकच मागणं मागतो, माझी दृष्टी कायम तुमच्या रूपावर खिळलेली पाहिजे. हा प्रेमाचा बहिरंग अधिकार अभंगाच्या पहिल्या चरणात. सदा माझे डोळे जळो तुझी मूर्ती, 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 सदा माझे डोळे जळो तुझी मूर्ती. रखुमाईच्या पती सोयरिया, 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 गोड तुझे रूप गोड तुझे नाम, 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 गोड तुझे रूप गोड तुझे देवाला बहिरंग अधिकाराकरता मागणं मागतात. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. तुकोबराय भगवंताला प्रार्थना करून मागतात माझे डोळे तुझ्या रूपाकडे कायमचे जडलेले असावेत. हा प्रेम मागणाऱ्याचा पहिला अधिकार आहे. ज्याचे डोळे देवाला सोडून इतरही काही बघत राहतात तो प्रेम मागण्याचा अधिकारी नाही. हा त्याचा सरळ अर्थ झाला. सदा माझे डोळे, माझे डोळे सदा ऐका जडो तुझे मूर्ती, माझे डोळे सदा तुझे मूर्ती जडो. हे तुकोबारायांचं मागणं आहे. आपले डोळे कायम देवाच्या मूर्तीवर जडलेले असावेत हे तुकोबारायांचं मागणं आहे. या मागणीचे दोन अर्थ होतात. मी फक्त उल्लेख करतो, थोडासा खुलासा करतो आणि माझी सेवा संपवतो. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, याच्यातल्या डोळे या शब्दावर जर जोर दिला तर या चरणाचा ज्ञानपर अर्थ लागतो, आणि मूर्ती या शब्दावर जर जोर दिला तर या चरणाचा भक्तिपर अर्थ लागतो. हे दोन्ही अर्थ सांगतो. एकदा अंतःकरणपूर्वक भजन करू. दोन्ही अर्थाचा थोडा थोडा विचार करतो, सेवा संपवतो. विठोबा Kumar
जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये भगवंताच्या चरणाजवळ प्रेमाचं मागणं मागतात. हे मागणं तुकोबारायांनी का मागावं, मागणी ही संकल्पना नेमकी अंतःकरणामध्ये का उदित होते, त्या मागणीचा परामर्श तुकोबारायांनी कसा घेतला आणि मागणीतून सुटका करून देण्याकरता तुकोबाराय मागणं कसं मागतात या संबंधातला थोडासा विचार. आणि मागणी मागताना तुकाराम महाराजांनी ज्या प्रेमाच्या संबंधाने मागणी मागितली ती प्रेमाच्याच संबंधानं का मागितली याचा थोडासा विचार आपण केला. थोडासा विचार बहिरंग अधिकाराकरता म्हणून करायचा आहे. कारण मागणं मागायचं असेल आणि ते मूल्यवान असेल तर त्याच्याकरता अधिकारी लागतो. एखाद्या माणसाला जर म्हणलं मला एखादा रुपये द्या तर कोणी देईल, एखाद्या माणसाला म्हणलं 100 रुपये द्या तर कदाचित थोडा विचार करून देईल. पण एखाद्या माणसाला जर म्हटलं की मला कोट्यावधी रुपये द्या तर कोणी कुणाच्याही हातामध्ये इतकं मूल्य ठेवणार नाही ना, त्याला काहीतरी विचार करावा लागेल. काचेचा मणी कोणी देईल पण खरा 10 कोटीचा हिरा द्यायचं म्हटलं तर तो कुणाच्याही हातात सोपवता येत नाही, त्याला सोन्याचंच कोंदण लागत असतं. हे त्या पद्धतीनं आपल्याला तुकोबारायांचं प्रेमाचं मागणं मागत असताना भगवंतांनी अधिकाराचा थोडासा विचार केला. आणि प्रेमाकरता अंतरंग आणि बहिरंग अधिकाराचा विचार करायचा असेल तर बहिरंग अधिकार पहिल्या चरणात आहे आणि अंतरंग अधिकार 3ऱ्या चरणात तुकोबारायांनी बोलून दाखवला. विठो माऊलिये हाची वर देई संचरो निराही हृदया माझी, हा अंतरंग अधिकार लागतो. आणि तो अंतरंग अधिकार सिद्ध होण्याकरता जो बहिरंग अधिकार लागत असतो तो बहिरंग अधिकार म्हणजे सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. आपले डोळे भगवंताच्या मूर्तीकडे जडलेले असावेत हे तुकोबारायांचं मागणं आहे. आणि हे डोळे आणि मूर्ती या दोन शब्दाचा विचार करत असताना आपल्याला ज्ञानपर अधिकार आणि भक्तिपर अधिकार या दोन्हीचा विचार तुकोबारायांचा व्यक्त करायचा आहे. तो थोडासा विचार सांगतो आणि सेवा संपवतो. विठ्ठला विठ्ठला अंतरंग आणि बहिरंग या अधिकारातल्या बहिरंग अधिकाराचा विचार तुकोबाराय करतात. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. डोळे आणि मूर्ती या 2 शब्दावर आपल्याला थोडासा जोर द्यायचा आहे. डोळे शब्दावर जोर दिल्यानंतर ज्ञानपर अर्थ लागतो असं मी म्हणालोय. थोडासा त्याचा खुलासा करतो. माझे डोळे तुझ्या रूपाकडे जडलेले असावेत हे जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा देवाचं रूप बघण्याचं साधन म्हणजे हे डोळे आहेत हे लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे डोळ्याला प्रमाणशीलता येते. वेदांताच्या परिभाषेत जर बोलायचं झालं तर डोळे हे आपलं प्रमाण आहे. डोळ्याला प्रमाणशीलता येते आणि प्रमाणाने प्रमेयाकरता कडे कायमचं जडून बसावं असं जेव्हा तुकाराम मागणं मागतात तेव्हा माझे डोळे तुझ्या रूपाकडे जडलेले असावेत. म्हणजे डोळे हे झाले प्रमाण आणि तुझं रूप हे झालं प्रमेय. प्रमाणाने प्रमेयापर्यंत जावं आणि प्रमेयापर्यंत जाऊन जर जे प्रमाण परत येतं
त्या प्रमाणाला नित्य प्रमाणबद्धता नसते, प्रमाणशीलता नसते. प्रमाणाने प्रमेयाकडे जावं, प्रमेय रूप होऊन जावं, तर त्या प्रमाणाला मूल्य येत असतं. मी आपल्याला साधं उदाहरण सांगतो, फार लांबवणार नाही, वेळेची मर्यादा माझ्या लक्षात आहे. आपण रस्त्याने जातो, रस्त्याने जाताना आपण काय बघतो? दुकानं बघतो, दुकानाच्या पाट्या वाचतो, हे अमकं आहे, ते तमकं आहे, ते तमकं आहे. रस्त्यानं जाताना आपण बाजारपेठेतून जाताना काही एकच दुकान सगळीकडे लागतं? नाही. हे मग माणूस म्हणतो हे भांड्याचं दुकान आहे, हे औषधाचं दुकान आहे, हे चष्म्याचं दुकान आहे, हे कापडाचं दुकान आहे, हे पैठणीचं दुकान आहे, हे अमुक आहे, हे तमुक आहे, असं बघत 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 जातो ना आपण. प्रत्येक दुकानाकडे आपण बघतो, रस्त्याने आपण पुढे जातो, समोरून येणारी माणसं आपल्याला दिसतात. हा माझा मित्र आला, हा माझा शत्रू आहे, या माणसाला कुठेतरी बघितलंय, या माणसाचा परिचय नाही आहे. समोरून एसटी येते, एसटी आली की तिच्यावरचा बोर्ड, आपल्याला कुठेही जायचं नसतं पण वाकून माणूस बोर्ड बघतो. कशा करता बघतो? अजून न सुटलेलं कोड आहे बरं. तर काय आपल्याला जायचंय का? जायचं नाही. गाडी कुठून तरी कुठेतरी चालली आहे, पण एसटी म्हणलं की तिचा बोर्ड वाचलाच पाहिजे, हा एक अलिखित नियम आहे. हा अलिखित नियम आहे, माणूस ते पाळत असतो. आपण बघा ना, विचार करून, एसटी चालली, आपण उगीच जाऊ देतो का तिला? काहीच कारण नाही. मी काही लोक विनाकारण कुठं निघाला, तुला काय करायचं ते कुठेतरी चालले असतील, काहीतरी काम असेल, काहीतरी चाल. पण माणसं विचारतात, माणूस बोर्ड वाचतो, काहीतरी इकडचं बघतो, तिकडचं बघतो, हे बघतो की नाही? सगळं बघतो. हे असं बघतो, याचा नेमका वेदांतपर अर्थ कसा लावायचा, ह्याचं कारण मी आपल्याला थोडंसं सांगतो. काय असतं बरं, शेतात मनुष्य जातो, तिथं बघतो, तिथून बरं हे सगळं बाजारातच करतो असं नाही, घरी आल्यावरही हेच करतो. हे बघतो, ते मुलगा आला का, मुलगी आली का, हा मुलगा आहे, ही मुलगी आहे, हा टी व्ही आहे, आता हे लागलंय, आता ते लागलंय, हे ऐकायचंय, आता जेवण करायचंय, ही पोळी आहे, ही भाजी आहे, ही चटणी आहे, ही आमकं आहे, हे आमटी आहे, हे भात आहे, एवढं बघतो की नाही? बघतो. हे सगळ्या विषयाकडे आपले डोळे जातात आणि सगळ्या विषयाचं स्वतंत्रतेनं ज्ञान आपल्याला करून देतात. बरोबर आहे. भात आहे, पोळी आहे, भाजी आहे, आमटी आहे, चटणी आहे, प्रत्येक एक पदार्थ स्वतंत्रतेनं आपल्याला कळतो की नाही? कळतो. हे सोन्या चांदीचं दुकान आहे, हे भांड्याचं दुकान आहे, हे कपड्याचं दुकान आहे, हे किराणा मालाचं दुकान आहे, हे सिमेंटचं दुकान आहे, हे शेतीमालाचं दुकान आहे, हे खताचं दुकान आहे, ही सगळी दुकानं आपण बघतो. या प्रत्येक दुकानाचं स्वतंत्रतेनं ज्ञान आपल्याला होतं की नाही? होतं. असं सगळ्याच बाबतीत आहे. शेतामध्ये गेला, शेतातून घरी आला, घरीच तेच आहे सगळं. मग हे असं आहे, हे तसं आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे घर आहे, हा गोठा आहे, हे इथं मुलगा आहे, इथं मुलगी आहे, ही बायको आहे, ही म्हैस आहे. म्हणजे बायको म्हैस आहे असं नाही, पण ही बायको आहे, ही म्हैस आहे. किंवा बाई जर गेली असेल तर हा नवरा आहे, हा बैल आहे, वगैरे वगैरे. काय आहे, समानतेचे दिवस आहेत. मला एका बाजूने बोलता येत नाही, दोन्ही बाजूने बोलावं लागतं. 33% आरक्षण आहे, हे लक्षात ठेवा. हां, त्यामुळे दोन्ही बाजूने मला बोलावं लागतं. म्हणजे तसं मला म्हणायचं नव्हतं. हे दोन्ही स्वतंत्र आहे, हे कळतं की नाही आपल्याला? कळतं. का कळतं हे मला आपल्याला विचारायचं. का कळतं? रस्त्यावरून जाताना हे सोन्या चांदीचं दुकान आहे आणि हे कपड्याचं दुकान आहे, ही दोन स्वतंत्र ज्ञानं एकच डोळा का करून देतो? त्याचं कारण वेदांताच्या दृष्टीने असं आहे की सोन्या चांदीच्या दुकानाकडे गेलेली माझी दृष्टी, त्या दृष्टीच्या माध्यमातून जी अंतःकरण वृत्ती त्या दुकानापर्यंत जाते, त्या दुकानाचा बोध करून देऊन ती अंतःकरण वृत्ती परत स्वस्थानी येते आणि स्वस्थानी येऊन पुन्हा दुसऱ्या दुकानाकडे जाते. म्हणून हे कपड्याचं दुकान आहे, हे सोन्या चांदीचं दुकान आहे, ही दोन स्वतंत्र ज्ञान होतात. ऐका, मी का बोलतो आपल्याला की आपली अंतःकरण वृत्ती ही विषयाकडे जाऊन जर परत येत असेल तरच विषयाच्या भिन्नतेचं आणि भेदाचा बोध माणसाला होतो. जर ते परत येत असेल तर, याच्या खाली रेग मारायची आहे मला, जर ते परत येऊन दुसऱ्या विषयाकडे जात असेल तर. कारण अंतःकरण वृत्तीला विषयाकडून परस्पर दुसऱ्या विषयाकडे जाता येत नाही, तिला स्वस्थानी यावं लागतं. दुकानाकडे, कपड्याच्या दुकानाकडे गेलेली अंतःकरण वृत्ती कपड्याच्या दुकानातून परस्पर सोन्या चांदीच्या दुकानाकडे जात नाही, ती स्वस्थानी येते आणि मग सोन्या चांदीच्या दुकानाकडे जाते. मग माणसाला कळतं की हे कपड्याचं आहे आणि हे सोन्याचं दुकान आहे. हा भेद कळण्याकरता अंतःकरण वृत्तीला परत यावं लागतं, परत यावं लागतं. ऐका, मी का बोलतो ते लक्षात घ्या. आमची अंतःकरण वृत्ती विषयाकडे जाते, विषयाचा बोध करून देऊन परत येते आणि नवीन विषयाकडे जाते. म्हणून विषयाचं वैविध्य, विषयाचा भेद, विषयामध्ये परस्पर असणारा बदल हे आम्हाला कळत जातं. पण होतं असं, आता हे मी का सांगतो तेही लक्षात घ्या आणि त्याच्याही पुढे सांगतो. पण ज्या वेळेला आमची अंतःकरण वृत्ती विषयाकडे जाते आणि परत न येता तिथंच बसून राहते,
त्यावेळेला ती अंतःकरण वृत्ती ज्या विषयाकडे जाते तो विषय आम्हाला त्याच रूपाचा दिसायला लागतो. ऐका, उदाहरण सांगतो मी आपल्याला, प्रमाण देऊन बोलतो. सोन्याच्या दुकानाकडे गेलेली अंतःकरण वृत्ती परत येऊन कपड्याच्या दुकानाकडे जाते, म्हणून सोनं आणि कपडा या दोन विषयातला भेद आपल्याला कळतो. पण अंतःकरण वृत्ती सोन्याकडे गेली तिथंच जडून राहिली तर कोणत्याही विषयाकडे बघितलं तर तिथं सोनच दिसतं. कारण का? कारण अंतःकरण वृत्ती ज्या विषयाशी तादात्म्य पावलेली असते त्याच विषयाचं भान ती प्रत्येक ठिकाणी करून देते. आणि म्हणून नाथ महाराज हे बोलतात, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. नाथ महाराज बोलतात, कितीतरी प्रमाण मी आपल्याला अशी देईन. नर नारी बाळे अवघा नारायण, तुकोबारायांची भाषा. अवघा नारायण का? कारण वृत्ती नारायणाजवळ गेली, ती परतच आली नाही. म्हणून डोळ्याला नारी दिसली तरी नारायण, डोळ्याला नर दिसला तरी नारायण, डोळ्याला बाळ दिसला तरी नारायण. का? कारण अंतःकरण वृत्ती तिथं गेली, ती परतच आली नाही. तुझ पाहता सामोरी, तुझ पाहता सामोरी, तुझ पाहता सामोरी, तुझ पाहता सामोरी. दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी, माझ्या तुझ्या माझ्या दृष्टीला फिरे माघारे, दृष्टीला फिरे माघारे, माझ्या तुझ्या तुझ्या माझ्या तुझ्या तुझ्या तुझ पाहता सामोरी, दृष्टीला फिरे माघारी, दृष्टीला फिरे माघारी, दृष्टीला फिरे माघारी. तुझ पाहता दृष्टीला फिरे माघारी, दृष्टीला फिरे रोज म्हणतो आपण सकाळी, तुझ पाहता सामोरी दृष्टी माघारी न फिरे. दृष्टी माघारी येतच नाही. देवाला समोर बघितलं, दृष्टी त्याच्याशी एकरूप झाली, मग जिथं जिथं जे जे दिसेल ते परमात्मा स्वरूप म्हणून दिसेल. ज्ञानोबारायांची भाषा आहे. किती मी ज्ञानेश्वरी आपल्याला सांगू, किती सांगू. आत्मत्वे वेठीला होय, तो जया तया दृश्याते पाहे, ते दृश्य दृष्टेपणेसी होत जाये तयाचेची रूप. ज्ञानोबाराय बोलतात कितीतरी ठिकाणी. म्हणून रेडा बघितला ज्ञानोबारायांनी, पण ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. बाकीच्यांना सगळ्यांना रेडा दिसला, पण ज्ञानोबारायांना आत्मा दिसला. ज्यांना आत्मा दिसला ते ज्ञानोबाराय, बाकीचे रेडे. विठ्ठला विठ्ठल म्हणून तुकोबारायांची अपेक्षा आहे, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. माझे डोळे तुझे मूर्ती सदा जडो, म्हणजे माझ्या डोळ्यांनी तुझ्या मूर्तीकडे जावं, पण पुन्हा माघारी येऊच नये, असा बहिरंग अधिकार तुकोबाराय ज्ञानदृष्टीनं मागून घेतात. हा ज्ञानपर अर्थ झाला. दुसरा अर्थ करायचा झाला तर भक्तिपर करता येतो. लांबवत नाही, अजून एक दोन युक्तिवाद मला करता येतील, पण रात्रीच्या वेळेला वेदांत सांगू नये, झोप लागते माणसाला. म्हणून रात्री अवघड बोलायचं नाही, सोपं बोलायचं. म्हणून दुसरा अर्थ सांगतो भक्तिपर. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. मूर्ती या शब्दावर जोर द्या. मग तुकोबाराय काय मागणं मागतात ते आपल्याला लक्षात येईल. तुकोबाराय म्हणतात माझे डोळे तुझ्या मूर्तीकडे सदा जडलेले असावेत. याचा अर्थ तुकोबारायांचं सरळ मागणं असं आहे की देवा तुम्ही रूपच असं धारण करा की माझ्या डोळ्याला दुसरं काही बघावंसं वाटलंच नाही पाहिजे. विठ्ठला विठ्ठल. देवाने रूपच असं धारण करावं की डोळ्याला दुसरं काही बघावंसच नाही वाटलं पाहिजे.
आम्हाला देवाचं रूप बघितल्यानंतर माणसाला दुसरं काही बघावं वाटत असेल तर खरं सांगू तो माणूसच नाही. सांगू मी आपल्याला खरंच प्रामाणिकपणानं सांगतो. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, मला कधी कधी गंमत वाटते, कधी कधी मला माझाच राग येतो, पण मी गंमत सांगतो. आपल्या ज्ञानेश्वरी वाचल्यावर दुसरं काहीतरी वाचावं वाटत असेल तर तो माणूसच नाही हो. गाथा वाचल्यावर दुसरंही काही वाचावं वाटत असेल तर मग आपल्याला गाथा कळलाच नाही हा त्याचा अर्थ. असं होत नाही. देवाचं रूप बघितल्यानंतर दुसरं काय बघावं, अर्जुनाला दुसरं काय बघावं वाटलं सांगा? तुकोबारायांना दुसरं काय बघावं वाटलं? नको देवा, बस आता दुसरं रूप आम्हाला नको. देवा तुम्ही रूपच असं धारण करा. एखाद्या वेळेला एखादं सुंदर दृश्य माणसाला दिसतं, सुंदर. एखाद्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला मनुष्य समुद्राच्या किनाऱ्यावर उभा असतो. अस्ताला जाणारा तो सूर्य समुद्रामध्ये अस्ताला जातोय, त्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. वेगवेगळे रंग आकाशामध्ये जमा झालेले आहेत, त्याचं प्रतिबिंब समुद्रामध्ये पडलेलं आहे. अतिशय सुंदर दृश्य असतं, अतिशय सुंदर. मनुष्य ते बघतो आणि ज्या वेळेला बघतो त्या वेळेला घर आठवत नाही, दार आठवत नाही, भूक लागलेली आठवत नाही, काही आठवत नाही. आठव नाठव गेले भावाभाव असं बघ. जे रूप आम्हाला याचा विसर पाडायला लावतं ते रूप सुंदर असतं, सुंदर रूप. मग माणसं त्याच्याकरता एक शब्द वापरतात अलीकडच्या काळामध्ये. एखाद्या माणसाला विचारलं कसं होतं? सुंदर होतं. नीट सांगा ना कसं होतं, किती सुंदर होतं? मग भयानक सुंदर होतं. आता जे भयानक आहे ते सुंदर कसं असतं मला अजून न सुटलेलं होतं. भयानक सुंदर. अरे भयानक सुंदर कसं असेल? एकतर सुंदर असेल नाही तर भयानक असेल. भयानकता आणि सौंदर्य या दोन गोष्टी बायको सोडली तर एका क्षेत्रात येतात का? जे भयानकही आहे आणि तरीही शाबास सुंदरही आहे का नाही? भयानकही आहे आणि सुंदरही आहे. म्हणजे माता भगिनींनी क्षमा करा की गंमत विनोद म्हणून करतो, विनोद म्हणून घ्या, क्षमा करा मला, ते मी गंमत म्हणून करतो. भयानकताही तिथंच आहे आणि सौंदर्यही तिथंच आहे. दुसरीकडे कुठे एकत्रित दाखवा बरं. असं होत नाही. भयानक सुंदर आहे असं नसतं. एकतर सुंदर असतं नाही तर भयानक असतं. तुम्ही त्याला भयानक म्हणा मला मान्य आहे, नाही तर त्याला सुंदर म्हणा मला मान्य आहे. हे भयानक सुंदर हे शब्द काही खरे नाहीत. असो, जाऊ द्या, मला काही त्याबद्दल बोलायचं नाही. पण एखादं सौंदर्य असं बघितल्यानंतर माणसाची दृष्टी तिथे ठरते, अशी स्थिर होऊन जाते. दुसरं काही त्याला बघावं असं वाटत नाही. मग मला सांगा, एक चंद्र आहे, आकाशातला पौर्णिमेचा चंद्र आहे, पौर्णिमेचा चंद्र आहे. तो बघताना माणसाची दृष्टी कशी त्याच्याकडे सारखं बघत बसावं वाटतं, आहे का नाही? असं आता परवा पौर्णिमा होऊन गेली, किती सुंदर, किती सुंदर अशी माणसाला असं अरे बघत बसावं, बघत. मग एक गोलाकार चंद्र जर कायम बघावा वाटत असेल, त्याचा मंद पांढरा शुभ्र प्रकाश असा सगळीकडे पसरलेला जर कायम बघावा वाटत असेल तर कोट्यावधी चंद्राचा प्रकाश ज्याच्या निढळावर पडला तो किती सुंदर असेल. तुझी आहे निढळी कोटी चंद्र प्रकाशे. ज्ञानोबारायांनी किती गोड वर्णन केलं, केवढं सौंदर्य असेल. तुकोबाराय म्हणतात देवा असं नाही, तुम्ही असं रूप धारण करा की मला आता दुसरं बघावंसंच नाही वाटलं पाहिजे. काही नाही, बस सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयर्या. आता दुसरं रूप नाही. आणि देवानी तेच रूप तसंच धारण केलं, इतकं सुंदर. म्हणून तुकाराम महाराजांनी त्या रूपाविषयी आग्रह धरला. तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान का हेची ध्यान. जरा बघा बरं गाथा. आवडे निरंतर हे ध्यान का हेची ध्यान. हेची ध्यान हे म्हणलं तर काय बिघडलं असतं, आणि हेची कशा करता, एवढा जोर कशा करता. हेची चकार हा व्यावर्तक असतो व्याकरणाच्या नियमाप्रमाणे. व्यावर्तक असणं म्हणजे बाकीच्यांचा निराश करणारं, बाकीच्यांना दूर करणारा चकार असतो. तुम्ही जेवायला या वेगळं आणि तुम्हीच जेवायला या वेगळं. फरक पडतो का नाही? फरक पडतो का नाही? चकाराने फरक पडला का नाही? तुम्ही जेवायला या म्हणलं की समजावं सप्त्याचा भंडारा आहे, आणि तुम्हीच जेवायला या म्हणलं की समजावं पार्टी मिटिंगचं जेवण आहे. तिथं बायकोलाही प्रवेश नाही, मुलालाही प्रवेश नाही, कोणाला. तुम्ही म्हणजे तुम्हीच या, दुसऱ्या कुणाला आणू नका. इष्ट मित्र नाही, नाही तिथं चालत नाही, तिथं चालत नाहीत. तिथं तुम्हीच लागता. च हा व्यावर्तक असतो, आग्रह असतो. तसं तुम्हीच पाहिजेत. आता म्हणून आवडे निरंतर हे ध्यान नाही, हेची ध्यान. आता दुसरं आम्हाला रूप नकोच आहे, बस.
आता मला दुसरं रूप नको, आता बघायचं तर हेच बघत राहीन, दुसरं मला बघण्याची काहीही इच्छा नाही, असं रूप तुम्ही धारण करा. हा भक्तिपर अर्थ तुकोबाराय बोलतात. आता या रूपात तुम्ही म्हणून देवानी तेच रूप धारण केलं. देवानी रूप सुद्धा बदललं नाही ना, देवानी रूप सुद्धा बदललं. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे. तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा, तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे. तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा, तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे. बोलतात आता दृष्टी पुढे ऐसा तू राहे का, ऐसाची तू राहे. पुन्हा चकार. देवा आता दृष्टी पुढे तू असाच राहा. आता हे रूप बदलायचं कारण नाही. आम्ही कसेही वागलो तरी कमरेवरचे हात काढून कपाळाला लावायचे नाही. आम्ही दारू पिऊ, आम्ही तंबाखू खाऊ, आम्ही गुटखा खाऊ, आम्ही अमुक करू, आम्ही मूर्खासारखे वागू, पण कमरेवरचे हात तुम्ही काढायचे नाहीत. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राय. बस आम्ही कसेही वागलो तरी विषमचरण करायचे नाही. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. म्हणून देवाला सुद्धा रूप बदलता आलं नाही ना महाराज. काय बदलता आलं? तुकोबारायांचा शब्दच असा, देवालाही काही करता आलं. आता आपण रोज फिरणारी माणसं, रोज कीर्तन करतो, रोज वेगवेगळ्या मंदिरात जातो. कितीतरी मंदिरं तुम्ही सुद्धा पाहिली असते. संगमरवरातली रामाची मूर्ती बघितली का तुम्ही? पांढरी संगमरवरातली कुठेही गावागावामध्ये दिसते. काळ्या दगडातली जवळ आहे ना तुम्हाला, काळा राम आहे ना, काळ्या दगडात रामाची मूर्ती बघितली? बघितली. पांढऱ्या दगडातला संगमरवरी गणपती बघितला का? शेंद्री गणपती बघितला का? बघितला. पांढऱ्या संगमरवरी दगडामध्ये शंकराची पिंड बघितली का? बघितली. काळ्या दगडातली शंकराची पिंड बघितली का? बघितली. पांढऱ्या दगडातली कृष्णाची मूर्ती बघितली का? जा ना सासवडला, सोपन काकांच्या मागे उभीच आहे कृष्णाची मूर्ती पांढऱ्या दगडातली. काळ्या दगडातली तुम्ही कृष्णाची मूर्ती बघितली का? बघितली. काळ्या दगडातला राम बघितला, काळ्या दगडातले भगवान श्रीकृष्ण बघितले, काळ्या दगडातले रामचंद्र प्रभू बघितले, काळ्या दगडातला गणपती बघितला, काळ्या दगडातले महादेव बघितले, गणपती बघितले, हे सगळे बघितले. पांढऱ्याही दगडातले बघितले. हे सगळी देवळं आपल्याला दिसतात. पण मला सांगा, जगाच्या पाठीवर पांढरा पांडुरंग कुठं बघितला का? पांढरा पांडुरंग ऐकायला तरी बरं वाटतंय का? पांढरा पांडुरंग ऐकायला तरी बरं वाटतंय का? पांढरा पांडुरंग बघितलं. बरं मला सांगा, काळ्या दगडात जर पांडुरंगाची मूर्ती कोरता येते तर संगमरवरात कोरता येत नसेल का? येत असेल की नाही? येत असेल की नाही? संगमरवरात मूर्ती कोरणं काय अवघड आहे? ती कशाची आहे हा भाग वेगळा, पण पांडुरंगाची मूर्ती कोरता येईल की नाही संगमरवरात? येईल. पण जगाच्या पाठीवर कुठंतरी तुम्हाला पांढरा पांडुरंग दिसला का? दिसला नाही. का दिसला नाही? कारण तुकोबारायांनी देवाला सांगितलंय आता दृष्टी पुढे ऐसाची राहे. त्याला रंगही बदलता आला नाही. विठ्ठला आणि म्हणून तुकोबाराय डोळे आणि मूर्ती या दोन शब्दावर जोर देऊन देवाला सांगतात, देवा जर आमचा बहिरंग अधिकार ज्ञानानं सिद्ध करायचा असेल तर तुमच्याकडे गेलेली दृष्टी परत नाही आली पाहिजे. आणि भक्तीनं आमचा बहिरंग अधिकार सिद्ध करायचा असेल तर असं रूप धारण करा की आम्हाला दुसरं काही बघावंसच वाटलं नाही पाहिजे. तुमच्याकडे आमची दृष्टी अखंड लागलेली असावी, जेणेकरून त्या भक्तीतून, त्या दृष्टीतून, त्या भक्तीतून आमच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा उदय व्हावा. आणि ते प्रेम बघून तुम्ही आम्हाला प्रेम द्यावं. ते प्रेम कायमचं द्यावं. देई मज प्रेम
सर्व काळ, अशी तुकोबारायांची भाषा आहे. त्याकरता तुकोबाराय 2 भूमिका त्याच्याकरता बोलतात. आणि हे बोलत असताना तुकोबारायांनी त्याच्याकरता शब्द वापरले की देवा हे सगळं खरं आहे, पण मी हे कुणाला म्हणतोय? रखुमाईच्या पती सोयरिया. आता इथं पांडुरंगाचं नाव घ्यायचं तुकोबारायांना काय अडलं असतं? पांडुरंग म्हणलं असतं तर काय बिघडलं असतं? रखुमाईचा पती. आता रुक्मिणीचा नवरा कोण आहे हे यांना माहीत नाही का? याच अभंगामध्ये विठो माऊली आहे असं म्हणलं की नाही? विठो म्हणलं की नाही? मग रखुमाईचा पती का म्हणलं असेल? बरं, बायकोच्या नावानं ओळखला जावा एवढा आमचा देव कर्तृत्व शून्य आहे का? एवढं आमच्या देवाला बायकोच्या नावाने, त्या संस्कृतात सुभाषित आहे म्हणून सांगतो मी, माझ्या मनाचं बोलत नाही. स्वकर्तृत्वानं ओळखला जातो तो उत्तम. सांगू का आता हे सगळं? बापाच्या नावानं ओळखला जातो तो मध्यम. बरं जाऊ द्या. मुलांच्या नावानं ओळखला जातो तो अधम. बायकोच्या नावानं ओळखला जातो तो अधमाधम. आणि सासऱ्याच्या नावानं ओळखला जातो त्याला पाताळात शोधलं तरी सापडत, त्याच्याही खाली कुठतरी गेलेला असतो. रखुमाईच्या पती म्हणायचं कारण काय? याची अनेक कारणं आहेत, सगळी कारणं सांगत नाही. पण रखुमिणीने ज्या पद्धतीनं देवावर प्रेम केलं, भागवत आपण पहा, भगवंताची दृष्टी, भगवंताचं दर्शनही झालं नव्हतं तेव्हापासून रुक्मिणी माता भगवंतावर प्रेम करते. फक्त ऐकू नये. रुक्मिणी मातेने पाठवलेलं पत्र वाचा भागवतातलं आपण. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्णविवरैः हरतोंगतापम रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थलाभम त्वय्यच्युता विशती चित्तमपत्रपम मे. रुक्मिणी माता देवाला बोलते, विस्तार करत नाही, मला फक्त एवढंच सांगायचं आहे, दर्शन न होता सुद्धा देवाला प्राण समर्पण करण्याची जशी रुक्मिणी मातेची वृत्ती आहे, त्या रुक्मिणी मातेची तुम्ही जर पती असाल तर तुम्हाला ही सवय आहे की दर्शन सुद्धा न होता फक्त वृत्ती समर्पणातून तुम्ही प्रेम देऊ शकता. तर आम्हाला सुद्धा तुम्ही हे देऊ शकता, हे देवाला कळावं म्हणून रखुमाईच्या पती सोयरिया हे शब्द वापरले. कारण रुक्माईचा पती, आता रुक्माईचा पती परमात्माच आहे. बरं, एकाच ठिकाणी नाही, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. रखुमाईचा पती एक आम्ही चित्तामध्ये धारण केला. आता रखुमाईचा पती का? कारण एक आहे म्हणून. तुम्हाला सांगू त्याचं कारण. एक शब्दात त्याचं रहस्य आहे. कारण त्याचं असं आहे महाराज, याला अनेक रखुमाई आहेत, रखुमाईला हा एकच आहे. हे लक्षात घ्या. याला अनेक रखुमाई आहेत. तसं तुकोबाराय म्हणतात, देवा आमच्यासारखे भक्त तुम्हाला हजारो असतील पण आम्हाला तुम्ही एकच आहात. म्हणून रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा संतांच्या सद्गुरूच्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी अर्पण करतो. तुकोबाराने भगवंताला ज्या पद्धतीनं प्रेम मागितलं तसं ते प्रेम मागण्याची सद्बुद्धी सामर्थ्य तुम्हाला आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. सगळ्या अभंगाचा भाव एवढाच आहे, मागायचं असेल तर देवाजवळच मागावं, देवाजवळ मागायचं असेल तर प्रेमच मागावं, देवाजवळ प्रेमच मागायचं असेल तर भजन करूनच मागावं, आणि देवाजवळ भजन करून प्रेमच मागायचं असेल तर कायम स्वरूपी मागावं. एवढंच तुकोबाराय आपल्याला या अभंगातून शिकवतात, सांगतात. कारण प्रेम इतरत्र मिळत नाही. प्रेम देवाचे हे देणे
देहभाव जाई येणे, न धरावी मने शुद्धी देश काळाची. हे तुकोबाराय बोलतात, प्रेम देण्याचं सामर्थ्य फक्त परमात्म्याच्या ठिकाणी आहे. म्हणून मंदिरात गेलो, भगवंताच्या समोर उभे राहिलो तर बाकी काही मागण्यापेक्षा प्रेम मागावं आणि ते कायमस्वरूपी मागावं हे आपल्याला कळावं, याच्याकरता तुकोबाराय बोलतात. आणि हे कळण्याकरताच आपल्याला ज्ञानेश्वरी गाथा हे ग्रंथ उपलब्ध करून संतांनी दिलेले आहेत. त्याचं नित्य थोडंसं परिशीलन केलं पाहिजे. थोडीशी ज्ञानेश्वरी रोज वाचली पाहिजे, गाथा रोज वाचला पाहिजे. सगळ्यांच्या चरणावर मस्तक ठेवून प्रार्थना करतो, फार वेळ नाही, एक 10 मिनटं द्या. 5 मिनटं ज्ञानेश्वरी, 5 मिनटं गाथा आणि 5 मिनटं रामकृष्ण हरिभजन, संपलं. आपला परमार्थ एवढाच आहे महाराज, याच्यापेक्षा जास्त करायचं कारण नाही. 5 मिनटं ज्ञानेश्वरी वाचा, 5 मिनटं गाथा वाचा आणि 5 मिनटं घरामध्ये बसून रामकृष्ण हरीचं भजन करा. 15 मिनटं मी तुमच्याकडे मागितली आहेत. उरलेले 23 तास आणि 45 मिनटं हे तुमच्याच मालकीचे आहेत. झोपा, नोकऱ्या करा, उद्योगधंदे करा, काय करायचंय ते करा, पण एवढी 15 मिनटं याला धक्का लावू नका, अशी सर्वांना नम्र प्रार्थना करतो. ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे. आमचं कल्याण या पृथ्वीच्या पाठीवर होईल तर ते ज्ञानेश्वरी गाथ्यानंच होईल. दुसरा कोणताही मार्ग या जगतामध्ये उपलब्ध नाही, हे लक्षात घ्या. मी जाहीर बोलतो, कारण दिवाळी अंक वाचून मुक्त झालेला एकही महात्मा मी ऐकला नाही. वाचू नये असं माझं म्हणणं नाही. आपल्या बुद्धीला व्यापक आयाम प्राप्त झाला पाहिजे. सर्व प्रकारचं साहित्य आपल्याला वाचता आलं पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्याला स्वारस्य असलं पाहिजे. हे सगळं जरी मान्य असलं तरी आपलं मूळ हे तुकोबारायांचे अभंग आहेत, आपलं मूळ हे ज्ञानोबारायांचे शब्द आहेत. त्या मुळाला घट्ट धरून बसलं पाहिजे तर आपली वाताहात होत नाही. नाहीतर इतका सोसाट्याचा वारा जगतामध्ये सुटलेला आहे, वाऱ्यामध्ये कुठे आपण उडून जाऊ हे सांगता येत नाही. आपली ज्ञानेश्वरी गाथ्याची मुळं आपल्याला घट्ट धरून ठेवता आली पाहिजेत, म्हणजे वाऱ्याबरोबर आपण उडणार नाही हे आपल्याला कळू शकेल. त्या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या शब्दाला चिकटून राहिलं पाहिजे. त्याच्यासाठीच आपण जीवन जगतो आहोत ही भावना ठेवली पाहिजे. हे आपल्याकरता निर्माण झालेलं वाङ्मय, आपल्याकरता निर्माण झालेलं आहे, दुसऱ्याकरता नाही. कुत्रा कधीही ज्ञानेश्वरी वाचत नाही. बरीच कुत्री वाचत नाहीत. कुत्रा काय, बरीच कुत्री गाथा वाचतच नाही. तो तुकोबारायांचे शब्द आहेत ना, आपल्याकरता तुकोबारायांनी, अरे गाथा घरात नाही तर ते घर काय हो. ज्ञानेश्वरी घरात नाही. तुकोबारायांनी म्हटलंय, विठ्ठल नाही जये देशी स्मशानभूमी ते पर्यसी. मी म्हणतो गाथा ज्ञानेश्वरी नाही जये देशी स्मशानभूमी ते. ज्या घरामध्ये गाथा नाही, ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नाही, ते घर नाही, ते स्मशान आहे. तिथं माणसं नाही, भूत राहतात. भूत लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी घरात असलीच पाहिजे. गाथा तुकोबारायांचा गाथा घरात असलाच पाहिजे. नामदेवराय, नाथ महाराज, गोरोबा काका, चोखोबाराय, संतांचं वाङ्मय आपल्या घरात असलंच पाहिजे. हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. नुसतं ते वाङ्मय घरात असण्याने आपला उद्धार होतो, वाचणं नंतर आहे. इतकं सुंदर वाङ्मय. लोक म्हणतात आम्हाला कळत नाही. आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो पण आम्हाला कळतच नाही. आणि कळत नाही म्हणून तर वाचायची की, कळाल्यावर कोण वाचेल. कळत नाही म्हणूनच वाचायचे. नाही हो महाराज, आम्ही फारदा प्रयत्न केले, आम्हाला कळत नाही. आणि कुणाला कळली, कुणाला कळली? ज्ञानेश्वरी तुकोबारायांनाच कळू शकेल. ज्ञानेश्वरी नाथ महाराजांना, नामदेवरायांना, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराजांनाच कळेल, इतरांना कळू शकतच नाही. महाराज, आम्हाला कळत नाही, गोष्ट खरी आहे, पण तरी सुद्धा आपण तिच्याशी जडून असलं पाहिजे, जोडून असलं पाहिजे. कळत नाही तरी वाचावं, कळत नाही तरी वाचावं. वाचण्यातून अरे ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारायच आहेत. कधी ना कधीतरी त्यांच्या अंतःकरणाला पाझर फुटणार ज्ञानेश्वरीच्या, आणि तीच ज्ञानेश्वरी आपल्याला ज्ञानेश्वरी समजून देईल. फक्त नित्यत्वानं तिच्या पदराशी आपण झटलं पाहिजे, तिच्या शब्दाशी आपण खेळलं पाहिजे, तिच्यावर आपण निष्ठा ठेवली पाहिजे. एवढं मात्र आपण नित्य केलं पाहिजे. मी अनेक वेळेला सांगतो, पुन्हाही सांगतो, काही जण म्हणतात आम्हाला वाचताच येत नाही, आई शिकलोच नाही, आम्ही शाळेत गेलो नाही. तरी मी त्यांना सांगतो की तरी ज्ञानेश्वरी वाचा. अरे शिकलोच नाही तर काय वाचा, तरी वाचा. आणि कशी वाचा? मी सांगतो तशी वाचा. कशी वाचायची? काही नाही, गाथ्याचं ज्ञानेश्वरीचं एक पान उघडायचं, नुसतं ओळीवरून बोट फिरवायचं. वाचता येतच नाही आपल्याला, आई शिकलोच नाही ना, हरकत नाही, नुसतं ओळीवरून बोट फिरवायचं. दुसऱ्या दिवशी दुसरं पान, नुसतं ओळीवरून बोट फिरवायचं. तिसऱ्या दिवशी तिसरं पान, नुसतं ओळीवरून बोट फिरवायचं. नुसतं ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवा. आपण मरेपर्यंत ती ज्ञानेश्वरी आपलं बोट सोडत नाही, लक्षात ठेवा.
ही ज्ञानेश्वरी आपलं बोट सोडणार नाही, गाथा आपल्याला वाहू देणार नाही, गाथा आपल्याला भरकटू देणार नाही, हे लक्षात ठेवा. हे वाङ्मय आपलं आहे, संतांनी आपल्याकरता निर्माण केलंय. म्हणून सगळ्यांना प्रार्थना करतो, विशेषतः तरुण मंडळींना माझं नम्र निवेदन आहे. आपण ज्ञानोबारायांचा, स्वामी विवेकानंदांचा वारसा सांगणारे तरुण आहोत. लक्षात घ्या, ज्ञानोबारायांनी कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली ठाऊक आहे तुम्हाला? कितव्या? 16व्या, बरोबर ना? मग ज्ञानोबारायांनी जी ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी सांगितली ती वाचायला आम्हाला 61वं का लागावं? आम्ही 20व्या वर्षी का वाचू नये? आम्ही 25व्या वर्षी का वाचू नये? बोला ना, का वाचू नये? वाचलं पाहिजे महाराज, वाचलं पाहिजे. संतांच्या वाङ्मयाच्या आधारावर निर्माण झालेल्या विचारानं या देशाची, आपल्या धर्माची, आपल्या समाजाची सेवा करण्याकरता सर्व तरुणांनी कटिबद्ध असावं, अशी सर्व तरुणांना प्रार्थना करतो. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. वाणीला विराम देतो. तू का म्हणे काही न मागे आणि 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 तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. माझा प्रेम सर्व मद प्रेम मद प्रेम मद प्रेम सर्व काय दे मद प्रेम प्रेम सर्व देई मज प्रेम सर्व देई मजा प्रेम सर्व देई मज प्रेम सर्व
संतांच्या सद्गुरूच्या परमात्म्याच्या तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सगळ्यांचं दर्शन मला हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराजांमुळे झालं, त्याबद्दल त्यांच्याबद्दल हे कृतज्ञता व्यक्त करतो आणि सेवेला विराम देतो. विठ्ठल जय